स्तुती करतो प्रभूची. अतिशय चांगला समय प्रभूने आमच्यासाठी दिलेला आहे. प्रभूच्या आगमनाची तयारी साऱ्या जगभर केली जात आहे. परंतु असं लिहिलंय शास्त्रामध्ये, बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडके आहेत. मग जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र येतो, आमच्या एकत्र येण्याचा उद्देशच असतो की देवाच्या राज्यासाठी आम्ही तयार व्हावं. देव मनुष्याला या पृथ्वी तलावरती ठेवत असताना दोन पद्धतीने त्याला घडवत असतो. एक, त्याचा न्याय करतो, आणि दुसरी गोष्ट, तो त्याला आपली कृपा पुरवतो. म्हणजे मानवाला सुधारण्याचे दोन माध्यम देवाकडे आहेत. एक कृपा पुरवणं आणि दुसरी गोष्ट न्याय किंवा दंड देणं. मग अगदी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तुम्ही सुरुवातच जर केली तर तुम्हाला कळतं, निर्माण केलेला आदाम देवाच्या सहवासात, देवाच्या संगती राहत असताना एक आज्ञा त्यानं मोडली, सगळ्या झाडाची फळं खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. आज्ञा उल्लंघन केलं, देवानं त्याला कृपा पुरवली, लग्न झालेलं असताना त्याला वस्त्र दिली, परंतु त्याचा न्याय केला आणि त्याला बागेतनं बाहेर काढला. म्हणजे या पृथ्वी तलावर राहत असताना देव प्रत्येक गोष्टीत आम्हाला शिक्षण देत असतो. आणि आता जे बिशप साहेबांनी पुस्तक काढलं की प्रकटीकरणाचं पुस्तक, बऱ्याच लोकांना प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी कळाल्यानंतर त्यांच्यामध्ये एक प्रकारचं भय निर्माण होतं. परंतु नुसतं भय निर्माण होऊन सुद्धा उपयोगाचं नाही, तर भयानंतर जो पश्चाताप आमच्यामध्ये आवश्यक आहे. 100% आमच्यामध्ये बदल. म्हणजे परमेश्वर येणार आहे, येशू ख्रिस्त येणार आहे, न्याय करणार आहे, पण न्यायासाठी आमचं प्रिपरेशन काय, आमची तयारी काय आहे. आणि ती तयारी करण्यासाठी आमची आत्मिक पातळी, आमचं आत्मिक जीवन ज्याची आम्हाला काळजी घ्यायला पाहिजे, त्या आत्मिक जीवना संबंधानं आम्ही काय तयारी करत आहोत, हाही मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. शास्त्रामध्ये जवळजवळ 22 प्रकारचे न्याय सांगितलेले आहेत. 22 न्याय आहेत. परंतु या 22 न्यायापैकी आज आणि उद्या 2 दिवसामध्ये आम्ही एक न्याय पाहणार आहोत. त्याच्यामध्ये मी निवडलाय तो परमेश्वरानं ज्या ठिकाणामध्ये हे केला, त्यानंतर पाहतो की जलप्रलयाच्या द्वारे देवानं अखिल सृष्टीचा न्याय केला. तर त्यातला जलप्रलयाचा न्याय आम्ही पाहणार आहोत. मग प्रश्न उपस्थित होतो, हाच न्याय का? कारण शास्त्रात असं लिहिलं की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे, तो नोहाच्या दिवसामधली जी परिस्थिती असेल त्याच प्रकारची परिस्थिती त्याच्या आगमनापूर्वी या पृथ्वी तलावर असणार आहे. म्हणजे नोहाच्या दिवसामध्ये जसा न्याय झाला, मग त्या न्यायाचं कारण काय? आणि आत्ताची परिस्थिती जी आहे ती मंडळांची, आत्मिक लोकांची या परिस्थितीची तुलना आम्हाला करता आली पाहिजे. आम्ही त्या स्थितीमध्ये आहोत का? त्याच्यामध्ये असं लिहिलं की नोहाच्या दिवसासारखे असतील, ते घरं बांधून राहतील, लग्न करतील आणि करून घेतील, त्या सूचना त्यानं दिलेल्या. परंतु एवढं मर्यादित नाही. जेव्हा या न्यायाचा तुम्ही विचार कराल, त्याच्यामध्ये
तुम्ही आणि मी प्रत्येक जण कुठंतरी तिथं लपलेलो आहोत. प्रत्येक जण तिथं आहे आणि तो स्पिरिच्युअल व्यक्ती बरं का. आणि या स्पिरिच्युअल व्यक्तीला जेव्हा तुम्ही याचा अभ्यास कराल त्यास तुम्हाला कळेल, जे स्वर्गामध्ये राहणारे देवदूत आहेत, या देवदूतांनी सुद्धा आपली काळजी केली नाही. स्वर्गात होते बरं का, देवाच्या जवळ. नीट ऐका काय मी तुम्हाला सांगत आहे. परमेश्वराच्या जवळ, स्वर्गामध्ये देवाच्या जवळ विशेष कामासाठी नियुक्त केलेले देवदूत हे सुद्धा त्या न्यायामध्ये सापडले. त्यांचा सुद्धा न्याय झाला. मग आम्ही तर पृथ्वी तलावरती राहत आहोत, आम्ही तर चर्चमध्ये राहत आहोत. बरं, तुम्हाला आणि आम्हाला चालवणारं कोण? आम्ही तुम्हाला चालवतो, पाळक लोक तुम्हाला चालवत आहेत. आता देवदूत स्वर्गामध्ये असताना त्यांचं पतन झालं. या पृथ्वी तलावर कोण सुरक्षित आहे? कोण म्हणू शकतं की मी अति धार्मिक आहे? कोण म्हणू शकतं मी स्वर्गात जाणार आहे? देवदूतांचं पतन झालं, देवदूतांवरती न्याय आला. मग तुम्हाला आणि मला ती खबरदारी घ्यायलाच पाहिजे ना. आत्मिक जीवन कसं सांभाळायचं, कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष पुरवायचं, हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही परिपूर्ण ख्रिस्ती बनू शकत नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. सगळ्या ख्रिस्ती लोकांना स्वर्ग राज्यात प्रवेश असेल ही पण डोक्यातली कल्पना काढून टाका. सगळ्या ख्रिस्ती लोकांना कब्रस्तानमध्ये प्रवेश असेल, पण स्वर्गामध्ये सगळ्याला प्रवेश नसेल. ख्रिस्ती आत, कब्रस्तान आणि चर्चमधलं लग्न, या दोन जागी तुमचा हक्क असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचा हक्क नसणारच आहे. म्हणून निकोदेमस सारख्या व्यक्तीला प्रश्न पडला आणि त्याने येशूला प्रश्न केला, मला स्वर्ग राज्य मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? धर्मपंडित बरं का, काढा अभ्यासक, शास्त्राची सखोल माहिती असणारा व्यक्ती, शास्त्र शिकवणारा व्यक्ती. पण त्याला प्रश्न पडला, मला स्वर्गाच्या राज्यामध्ये जायला पाहिजे तर मी काय केलं पाहिजे? मग येशू त्याला सांग, तुझा नवा जन्म झाला पाहिजे. मग नवा जन्म, आता मला नवा जन्म पाण्याचा बाप्तिस्मा, आत्म्याचा बाप्तिस्मा याच्यात पण पडायचं नाही. पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आत्मिक जीवन ज्याचा विचार आम्ही करत आहोत ते खरंच आमचं आत्मिक जीवन सुरक्षित आहे का? चर्चला जातो, बायबल वाचन करतो, आराधनेचा भाग मी बनलेलो आहे, संदेश मी देतो, भविष्यवाण्या करतो, भूत काढतो, रोगी बरे करतो. ही सुद्धा गोष्ट मला स्वर्गामध्ये पोचण्यासाठी तारक ठरणार नाही. मी तुझ्या नावाने भूत काढली, संदेश दिला, रोगी बरे केले तरी मी तुला ओळखत. आता एवढं करणाऱ्याला ओळखत नाही आणि आम्ही काही न करता आम्हाला ओळख असेल स्वर्गामध्ये? कुठल्या बेसवरती हो? भूत काढली, संदेश दिला, रोगी बरे केले, अद्भुत चिन्ह चमत्कार केले आणि तो म्हणतो मी तुला ओळखत नाही. विचार करा, या लोकांना ओळख नाही, मग आम्ही काही न करताना स्वर्गामध्ये जाणार आहे. आणि बघा, चर्चला नियमित जाणारे लोक न जाणाऱ्या लोकांना काय सांगतात? तुमचा नरक पक्का आहे. जसं काही यांच्या हातात तिकीट ठेवलेलं आहे, हे स्वर्गामध्ये पोचणारच नाही. आम्ही त्यांचा नरक पक्का करून ठेवलेला आहे. आणि वधस्तंभावरती असणारा चोर, ज्याला क्रुसावरती येशू बरोबर लटकवलं आणि येशू त्याला कन्फर्मेशन देतो, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. काय फरक आहे हो? 12 शिष्य येशूच्या सहवासामध्ये आहेत, एकाला पण सुखलोकाचं अभिवचन मिळालं नाही, पण चोराला मिळालं. का चोराला अभिवचन मिळालं? कारण या चोराच्या अंतःकरणामध्ये देवराज्याची कल्पना स्पष्ट आहे. देवराज्याची कल्पना स्पष्ट पाहिजे ना. पुष्कळ वेळा आम्ही स्वर्गाच्या राज्याचं तिकीट खिशामध्ये घेऊन फिरतो आणि कुठल्या बेसवरती? फक्त मी दर रविवारी चर्चला जातो बस. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का, दर रविवारी चर्चला जाणाऱ्या लोकांचा जास्त न्याय होणार आहे. सगळ्यात जास्त मोठा न्याय त्यांचा होणार आहे. का? ज्याला 5,000 दिले ना त्याच्याकडनं 5,000चा हिशोब घेणार आहे ना. याचा अर्थ काही लोक म्हणतील, नाही आम्ही कधीतरी चर्चला जातो, आम्ही वाचतो. नाही हो, 1000 पुरले त्याला पण सोडलं नाही. त्याला 1000 दिले ना त्याने लपवून ठेवले तर त्याचा पण न्याय झालेला आहे. मग करायचं काय नेमकं? जलप्रलयाच्या द्वारे होणारा न्याय, नोहाच्या दिवसातला न्याय, हा त्या न्यायाशी आमचा व्यक्तिगत संबंध काय? त्याच्यासाठी एक वचन वाचू आपण. उत्पत्तीचं पुस्तक
6वा अध्याय 1 आणि 2 वचन. उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय 1 आणि 2 वचन. नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यास कन्या झाल्या. तेव्हा मानव कन्या सुंदर आहेत. मानव कन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिलं व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या. बस. नोहाच्या दिवसातला जो न्याय आहे, जलप्रलयानं न्याय होण्याचं कारण, जो पहिला मुद्दा, आणि तो पहिला मुद्दा मानव कन्या सुंदर आहेत. कोण पाहिलं? देवपुत्रांनी पाहिलं मानव कन्या सुंदर आहेत. कोण आहे देवपुत्र? हे देवपुत्र म्हणजे स्वर्गातले देवदूत. आणि या देवदूतांनी स्वर्गातलं त्यांचं स्थान पाहिलं आणि स्वर्गातलं स्थान पाहिलं आणि पृथ्वी तलावरती आले. आणि स्वर्गामध्ये, आता लक्षात घ्या, देवदूत माणसापेक्षा सुंदर होते. कारण असं लिहिलंय शास्त्रामध्ये, ज्या दिवशी या लुसिफरला निर्माण केलं तर तो म्हटला, तो लुसिफर सगळ्यात सुंदर असणारा देवदूत होता. नीट आहे का मी तुम्हाला काय सांगत आहे? देवाची सर्वोत्तम निर्मिती काय असेल? मानव नाही, देवदूत. ते स्वर्गामध्ये होते, स्वर्गात त्यांचं स्थान आहे. परंतु स्वर्गातलं त्यांचं स्थान त्यांनी सोडलं आणि पृथ्वी तलावर आले. तर पृथ्वी तलावर असणाऱ्या मानव कन्यांना त्यांनी पाहिलं आणि ते असे म्हटले, मानव कन्या सुंदर आहेत. आता हा प्रश्न आमच्या समोर उपस्थित होतो, देवदूतांना मानव कन्या सुंदर का वाटल्या? देवदूतांना मानव कन्या सुंदर का वाटल्या? प्रभू येशू ख्रिस्ताला संबंधानं शास्त्रामध्ये असं लिहिलं, माझा वल्लभ लाखात एक आहे. ऐका बरं का, माझा वल्लभ लाखात एक. तो सर्वांग सुंदर आहे. मग सर्वांग सुंदर असणाऱ्या येशूकडे त्यांनी पाहायचं सोडलं आणि पृथ्वी तलावर असणाऱ्या मानव कन्येपाशी, त्या मानव कन्येकडे त्यांचं लक्ष गेलं आणि येशूचं सौंदर्य निघून गेलं आणि त्यांना कन्येचं सौंदर्याकडे त्यांचं चित्त लागलं. हीच गोष्ट आहे. आत्मिक मनुष्याचं पतन होण्याचं कारण काय माहिती का? त्याला आंतरिक सौंदर्यापेक्षा बाह्य सौंदर्याकडे त्याचं जास्त लक्ष जातं. आणि या सैतानानं येशूला सुद्धा सोडलं नाही बरं का. या सैतानानं काय केलं? जेव्हा येशू ख्रिस्तानं उपवास केले, त्याला डोंगरावरती नेलं आणि सुंदर जग दाखवलं. म्हटलं, जग पहा, मला नमन कर. हे जगातलं सगळं सौंदर्य, हे जगातलं सगळं भुलवणारं वैभव मी तुला देऊन टाकेल. माणसाच्या पतनाची सुरुवात केव्हा होती? वरच्या स्थानावरती असणारा देवदूत खाली आल्याबरोबर त्याला खालचं सौंदर्य भुलवलं जातं. शमशोनाचं पतन होण्याचं कारण काय? दलिलेच्या प्रेमामध्ये तो पडला आणि दलिलेच्या सौंदर्यामध्ये तो अडकून पडला. मग त्याला त्याच्या बटांची पण जाणीव झाली नाही ना. तुम्हाला देवाने एक आध्यात्मिक सौंदर्य दिलेलं आहे. तुमची जागा, शास्त्रात असं लिहिलं, देवदूत लग्न करत नाहीत, लग्न करून घेत नाहीत. स्वर्गामध्ये गेल्यावर देवदूतांना लग्न करण्याचा अधिकार नाही, त्यांनी पवित्र जीवन जगावं लागतं. मग देवदूत कसे काय पतन पावले? देवपुत्र खाली आले आणि त्यांचं लक्ष मानव कन्येपाशी गेलं. कान देऊ नाही का? या पृथ्वी तलावर राहत असताना जसं शमशोनाची बटा ही त्याचं सौंदर्य, ही त्याची ताकद आहे, तसं मला आणि तुम्हाला प्रत्येकाला देवानं आत्मिक सौंदर्य दिलेलं आहे, एक स्पिरिच्युअल लाईफ दिलेलं आहे. न्यायापूर्वी अशा कोणत्या गोष्टीमध्ये आम्ही अडकतो, अशा कोणत्या गोष्टीकडे आमचं चित्त आकर्षित जातं आणि त्या चित्ताकडे गेल्यावरती आम्ही पाहतो की आंतरिक जे पवित्रतेचं सुंदर प्रगटीकरण ते आम्ही नाकारतो. देवदूतांनी नाकारलं आणि शास्त्र सांगतं, इथं परमेश्वराच्या डोक्यात कल्पना आली की आता मनुष्य भ्रष्ट होऊ लागला. मनुष्याला भ्रष्ट करणारी गोष्ट कोणती? देवदूतांनीच त्याला भ्रष्ट करून टाकलं. अन्य अंगाशी संग केला. देवदूतांनी मानव कन्येपाशी जायलाच नको होतं. आज आम्ही पाहतो जसं हा असणारा शमशोन त्या दलिलेपाशी गेला आणि त्यानं पण आपलं सौंदर्य घालवलं. प्रत्येकाला देवानं काहीतरी वेगळं पण दिलेलं आहे.
मला जसं देवानं प्रिचिंगचं दान दिलं, जसं या ठिकाणामध्ये आणि आता त्यांनी सांगितलं चंदू बोर्डे साहेब की त्यांना देवानं क्रिकेट खेळण्याचं दान दिलं. प्रत्येक व्यक्तीला काहीतरी देवानं टॅलेंट्स दिलेलं आहे, त्याला राखावं लागतं, संरक्षण करावं लागतं. देवदूतांचं काम त्यांनी स्वर्गातला संदेश न्यावा, देवानं सांगितलं त्या पद्धतीने काम करावं. तसं चर्च म्हणून, आत्मिक व्यक्ती म्हणून प्रत्येक व्यक्तीला देवाने एक सुंदर प्रकारची जागा दिलेली आहे. दाविदाला पण त्याची जागा दिली होती. त्यानं परमेश्वराची उपासना करावी. शाऊलाला जर दुरात्मा लागला तर दाविदानं वाद्य वाजून आणि त्या दुरात्म्याला घालवून टाकावं. पण राजपदावरती गेल्यावर त्यानं पण त्याचं सौंदर्य घालवलं ना. त्याला पत्नी असताना, आणखीन काही पत्न्या करण्याची त्याला परमिशन असताना त्यानं काय केली, आपल्या सेवकाची पत्नी, आपल्या चाकराची पत्नी, तिच्या सौंदर्याला तो भुलला आणि देवाचं स्थान त्यानं गमावलं. परमेश्वर त्याला काय म्हणतो, तू माझं मंदिर बांधायचं नाही. देवाच्या हृदयातला व्यक्ती, पण प्रभू त्याला सांगतो सौंदर्य घालून बसला तू, व्यभिचार केलास तू. बरं, नुसता व्यभिचार केला नाही, खून सुद्धा तू केलेला आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, पण व्यक्तीच्या पापावरती देव कधी प्रेम करत नाही. व्यक्तीवरती प्रेम करतो, पण पाप करणाऱ्या व्यक्तीवरती देव कधी प्रेम करत नाही. मुळामध्ये देवाला पाप आवडतच नाही. पाप जिथं येतं मग ते देवदूतांचा न्याय केला. ऐका बरं का, स्वर्गात राहणाऱ्या देवदूतांचा तो न्याय करतो. तुमचा न्याय होणार नाही का? तुमचा न्याय होणार नाही का? या भ्रमात राहू नका. मी देवाचं काम करतो, देवदूत देवाचं काम करतो ते, पण त्यांनी चुकीचं काम केलं आणि परमेश्वरानं त्या ठिकाणामध्ये त्यांचा न्याय केला. न्यायाचं पहिलं कारण आत्मिक लोकांनी केलेला व्यभिचार. आत्मिक व्यभिचार कधी असता कामा नये. एकदा देवाच्या पक्षाचे लोक तर देवाच्या लोकांना नीतीचं जीवन, शुद्ध जीवन, पवित्र जीवन, प्रभूला पसंत पडणारं जीवन जगलं पाहिजे. आत्मिक व्यभिचार कोणता? देहाची कर्म तर उघड आहे. जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर. जर माझ्यामध्ये वैराची भावना आहे, मला माहिती आहे माणूस किती पण आत्मिक झाला पण वैर सोडत नाही. हो, वैर नाही सोडत, राग नाही सोडत त्याच्यामध्ये. आणि काही लोक काय म्हणतात नाही का, नाही मला ईश्वरी संताप झाला, म्हणजे ईश्वरा जसा तसा मला राग येतो. ईश्वरी संताप राग नाही. लक्षात घ्या, राग हे पाप आहे, वैर हे पाप आहे. आणि आमच्यामध्ये वैर भावना असती. आणि बघा तुम्ही, मी तर म्हणतोस आत्मिक लोकांमध्ये जास्त असते. हो, त्याला धार्मिकतेचीच प्रौढी जास्त असते. मी धार्मिक आहे, मी जास्त काम करतो, मी जास्त सेवा करते, मी जास्त प्रार्थना करतो, ती प्रौढी आहे. आणि जेव्हा या पृथ्वी तलावरती सुद्धा 4 लोकांमध्ये सुद्धा वाद होते, तो 4 लोकांमध्ये, आदाम, हवा, काईन आणि हबेल, चौघांची पृथ्वी. आणि त्याच्यामध्ये काईनानं हबेलाचा वध केला. कशानं वध, कसं काय वध झाला? मंडळी मोठी असली तर वाद ठीक आहे. हो, पण 4 लोकांमध्ये काय प्रॉपर्टीचं भांडण होतं, कशाचं भांडण होतं? पण वैर अशा प्रकारची गोष्ट आहे ना की ती माणसाला आत्मिक जीवनामधनं संपून टाकते. खरं आत्मिक सौंदर्य कशामध्ये माहिती का? आत्मिक सौंदर्य क्षमेमध्ये आहे. जेव्हा तुमचं अंतःकरण क्षमेनं भरलं जातं. आज मंडळांमधली जर परिस्थिती तुम्ही बघितली, मंडळांमध्ये सगळ्यांमध्ये एकमेकांमध्ये द्वेष भावना आहे. किती पार्ट्या पडल्यात. स्पिरिच्युअल गोष्टी लोकांमध्ये पण तेच आहे, जगिक लोकांमध्ये. ज्यांना वचन माहिती आहे त्यांच्याकडे पण वाद आहे, आणि ज्यांना वचन माहित नाही त्यांच्याकडे. पौलाच्या काळामध्ये मी पौलाचा, तो म्हणतो मी अपोलोसचा. पौलाच्या काळामध्ये होतं, तो म्हणतो मी पौलाचा, कोण म्हणतं मी अपोलोसचा. मग तिकडं पौलोस म्हणतो, अरे पौलाचा अपोलोसचा म्हणण्यापेक्षा मी लावलं, अपोलोसनी पाणी, त्या अपोलोसनी लावलं, मी पाणी घातलं, वाढवणारा देव आहे. प्रॉब्लेम काय माहिती का? एका मंडळीमध्ये राहून त्या मंडळीमध्ये कोणी या पार्टीचा, साधी गोष्ट आहे हो, चर्चमध्ये 4-5 वर्शिप लीडर असतात. मग प्रत्येक आठवड्याला एकाला वर्शिप लीडिंग करायची असते. आता वर्शिप लीडिंग संपल्यावर ज्यानं वर्शिप केली ना, दुसरे लोक त्याच्याकडे येतात, ब्रदर तुमची वर्शिप इतकी पॉवरफुल होती, आज आत्मा उतरला, आज आत्मा उतरला. आणि ज्या दिवशी तो ब्रदर नसतो ना, आज तुम्ही नव्हता ना तर आत्माच नव्हता.
म्हणजे तोच व्यक्ती आत्मा आणतो. म्हणजे तुम्ही चालू केलं की नाही पार्ट्या तिथं, लक्षात ठेवा, आत्मा व्यक्तीमध्ये नसतो, आत्मा पाठवणारा देव असतो. आत्मा पाठवणारा देव असतो. आणि तो देव बंदी शाळेमध्ये बंधनात सुद्धा आत्म्याचं सामर्थ्य पाठवत असतो. मग कशामध्ये सैतानाला तुमच्यामध्ये फूट पाडायचं काम करायचंय, तो चढवणार कुणाला तरी. आता लुसिफरचं काम स्वर्गामध्ये काय होतं, त्याला असं वाटलं माझी उपासना स्वर्गामध्ये आहे, त्याच्यामुळं स्वर्ग फक्त माझ्या सामर्थ्यानं भरलेला आहे, मी उपासना करतो म्हणून देव त्या ठिकाणामध्ये. आता उपासना करणाऱ्या या देवदूताला इतकी घमेंड आली की त्यानं डायरेक्ट देवाच्या राज्यावरती हल्ला करायला सुरुवात केली. आणि आज जर तुम्ही बघितलं ना, चर्चेसमध्ये प्रॉब्लेम असण्याचं कारण हेच आहे. काय, तिथं व्यक्तीला उंच केलं जातं. लक्षात ठेवा, व्यक्ती देवाला उंच करण्यासाठी आहे. व्यक्तीला उंच करणं हे कधीच तुमच्या जीवनातनं घडू देऊ नका. सगळ्यांनी मिळून प्रभूला उंच करणं आमचा स्वभाव असला पाहिजे. सगळ्यांनी मिळून प्रभूला उंच करा. म्हणून इथं प्रॉब्लेम काय, मानव कन्या सुंदर आहेत, सौंदर्य. एक व्यक्ती छान वाजवते ना, ती वाजवत असताना प्रभूनं त्याला कृपा पुरवली हे त्यानं म्हटलं पाहिजे. माझं टॅलेंट मी वापरतो, मी सगळ्यात सुंदर आहे, अशी भावना त्याच्याकडे येते ना, त्या देवदूताने केलेलं पतन, देवदूताचं झालेलं पतन, ज्या पद्धतीनं देवदूत आणि मानव कन्येपाशी गेलं, आज आम्ही त्याच प्रकारच्या मोहामध्ये, पापामध्ये अडकलं जातो. तुमचं सौंदर्य तुम्हाला देवाच्या संगतीपासून, देवाच्या उपस्थितीपासून तोडण्याचं काम करत असतं. म्हणून या आम्ही पाहतो नोहाच्या काळामध्ये न्याय येण्याचं कारण त्यांनी पाहिलेलं सौंदर्य. प्रभूनं जे तुम्हाला दिलेलं आहे हे तुमचं व्यक्तिगत नाही, हे प्रभूनं खास शैलीमध्ये तुमच्यासाठी पाठवलेली दैवी देणगी आहे, ती देवाची देणगी आहे. म्हणून लक्षात ठेवा, त्यांनी जे प्रगटीकरण घडवलं, अलिप्त जीवन जगण्याचं सोडून त्यांनी काय केलं, देवदूतांनी अलिप्त जीवन जगायला पाहिजे होतं, पण ते मानव कन्येपाशी गेले. अलिप्त जीवन जगा, आत्मिक जीवन अलिप्त जगावं लागतं. जगाशी समोर होता येत नाही. एवढा मोठा शमशोन, त्याचं पतन होण्याचं कारण अलिप्त जीवनापासून तो वंचित झाला आणि तो त्या असणाऱ्या दलिलीच्या मांडीवरती निजला. अलिप्त जीवन. येशू ख्रिस्त सुद्धा अलिप्त जीवन जगला. आम्ही पाहतो तो कधी सुद्धा त्या चुकीच्या गोष्टीमध्ये गेला नाही. तो देव होता, पण पृथ्वी तलावर मानव रूप जन्माला घेऊन आल्यावर एक मानवासारखं जीवन त्यानं जगलं. सगळ्या पापावरती विजय मिळवला. त्याच्यासमोर पापाचे प्रसंग आले नाही, मोहाचे प्रसंग आले नाही. योसेफासमोर मोहाचे प्रसंग आले नाही. 17 वर्षाचा योसेफ, पोटिफराची पत्नी सुंदर, आणि ती त्याला चॅलेंज करते माझ्याबरोबर नाहीच, पण त्याने अलिप्त जीवन जगलं. का तर त्याला माहिती आहे, मला माझ्या प्रभूला माझ्या जीवनाचं पावित्र्य आणि शुद्धता त्याला दाखवायची. का तर माझी शुद्धता 11 पेंड्या, 11 तारे, सूर्य चंद्र नमन करण्यासाठी भाग पाडणारे अलिप्त जीवन जगणाऱ्या लोकांना देव उंच करत असतो. प्रियानो, अलिप्त जीवन जगणाऱ्या लोकांना सगळ्याला देव उंच करत नाही. नोहाच्या दिवसामध्ये जर पहिलं आणि कारण काय असेल, मानव कन्या सुंदर आहे असं त्यांनी पाहिलं आणि त्यांनी बायका करून घेतल्या देवदूतांनी. काहीतरी आमच्याकडे असं आहे जे आम्हाला नको ते आम्ही केलेलं आहे. कोणती गोष्ट अशी आहे जे देवाचं वचन तुम्ही ऐकता आणि काही गोष्टी तुम्हाला सोडण्यासाठी सांगितलेल्या आहेत. राग सोडा. आम्ही सगळं सोडतो पण राग नाही सोडत. सगळं सोडतो बघा. आणि मला असं वाटतं परिवारामध्ये आणि चर्चमध्ये राग सोडला ना तर सगळे चर्च वर्गामध्ये पोचतील. आणि बऱ्याच ठिकाणामध्ये लोक खाली राहण्याचं काम कारण फक्त रागच असणार आहे बरं का. आणि आमच्या मराठीत म्हण पण आहे, राग आणि बोला की माहिती आहे तरी मागता का. राग आणि भीक माग माहिती आहे तरी सुद्धा ना राग सोडत, आणि आम्हाला सगळं माहिती असताना आम्ही अलिप्त जीवन नाही. आम्ही म्हणतो नाही सगळ्यावर. आणि काय हुशार लोक आहेत, आत्मिक लोक नाही. पाळक साहेब, जरा मला रागावरती विजय मिळवण्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे मी राग सोडणार नाही. आणि आम्ही नाही, पाळकाची प्रार्थनाच पॉवरफुल नव्हती म्हणून तर मला रागावरती विजय मिळवता आला नाही.
अरे बाबा, तुला रागावरती विजय मिळवायला आला पाहिजे तुझ्या. आणि लक्षात ठेवा, रागावरती विजय मिळवण्यासाठी प्रभू काय करतो माहिती का? राग आणणाऱ्या लोकांना तुमच्या समोर उभं करतो. नाही तर हिमालय जाऊन बसावं लागेल. तिथं कोण तुम्हाला भेटायलाच नाही, कोण तुमच्याशी भांडत नाही, कोण तुमच्याशी आणि वाईट बोलत नाही. राग येणारे लोक तुमच्या समोर येणार आहेत. ते आंतरिक सौंदर्य आहे. राग येणाऱ्या लोकांसमोर तुम्ही शांत बसता. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त महाविजयी का ठरला माहिती का? 500 लोक त्याच्या तोंडावरती थुंकले, त्याच्या दाढीचे केस उपटले, त्याच्या गालावरती चपराका मारल्या, पण तरी सुद्धा त्यानं तोंडातनं ब्र काढला नाही. हे ख्रिस्ती जीवन आहे. हे जीवन नाही एका शब्दाला घेऊन आयुष्यभर रागामध्ये राहणं, हे सौंदर्य गमावणं. न्याय होणार आहे. त्या दिवसामध्ये न्याय झाला. दुसरं कारण वाचूया, 3रं वचन पुन्हा. उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. दुसरं कारण वाचा बरं. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा. बस. दुसरा मुद्दा, न्यायापूर्वी मनुष्य भ्रांत होतो. नीट ऐका, त्या काळामध्ये न्याय येण्याचं कारण भ्रांत म्हणजे भरकट जाणारं मत. जेव्हा परमेश्वर न्याय करतो त्यास देवाचा आत्मा मनुष्याबरोबर थांबून अनेक मार्गानं आपल्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. लक्षात ठेवा, भ्रांत असणं म्हणजे नेमकं काय? एक व्यक्ती भ्रांत झाला म्हणजे पुष्कळ वेळा देवाचा आत्मा तुम्ही काय चूक करता हे तुम्हाला दाखवत असतो. कसं दाखवणार आहे? काही प्रामाणिक लोक आहेत ना, ते पाळक साहेबाला विचारतात, पाळक साहेब, मी एवढं आजारी का पडते? माझ्या पगाराला बरकत का येत नाही? मला नोकरी का लागत नाही? माझं काय चुकतं पाळक साहेब सांगा. आणि दर रविवारी पाळक साहेब उपदेश करतात, ते कळत नाही का तुम्हाला? दर रविवारी पाळक साहेब उपदेश करताना राग सोडा, द्वेष सोडा, भांडण सोडा, गुटखा सोडा, तंबाखू सोडा, वादविवाद सोडा, व्यभिचार सोडा, जारकर्म सोडा, एकमेकाशी नमतं घ्या, क्षमा करा, एवढे सगळे उपदेश ऐकता आणि त्या उपदेशातलं एकही उपदेश पालन करत नाही. आणि प्रश्न काय? आम्ही कुठं चुकतो पाळक साहेब सांगा. मग देवाच्या आत्म्यानं तुम्हाला सांगितलं नाही, देवाच्या आत्म्यानं तुम्हाला मार्गदर्शन केलं नाही. पवित्र आत्मा कधी कधी सांगतो तुम्हाला तुम्ही काय चुकत आहात. ज्या गोष्टी चुकतात, जसं मी पाहतो, दावीद चुकला तर त्याच्याकडे नाथान संदेश पाठवला. हेरोद राजा चुकला, योहानाला पाठवलं. आता हेरोद राजा चुकल्यावर त्यानं आपल्या भावाची बायको आणली आणि मग त्या ठिकाणामध्ये हा संदेश योहान तिथं गेला. त्या हेरोदानं पश्चाताप करण्याच्या ऐवजी योहानाचा शिरच्छेद केला. ऐका बरं का, बऱ्याच वेळा एखादा पाळक मंडळीमध्ये असणाऱ्या चुका जर सांगायला लागला ना, तर लोक काय करतात माहिती का? जसं योहानाचा शिरच्छेद केला तसं पाळकाचा शिरच्छेद करून मोकळे होतात. पाळकच नको आम्हाला. हा पाळक नुसता पापाबद्दल बोलतो, हा पाळक नुसता आमच्यावर टीकाच करतो, हा पाळक जो आहे ना तो आमच्यातल्या चुकाच दाखवतो. परंतु लक्षात घ्या, बायबल सांगतं देवाचं वचन दोष दाखवण्यासाठी. कशासाठी हो? आम्हाला ते नूडल्स सारखं पाहिजे ना, गुदगुल्या करणारं वचन. तुम्ही स्वर्गात जाणार आहे, काळजी करू नका, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, बीड़ी भी पिएंगे, गुटखा भी खाएंगे, झगड़ा भी करेंगे, सब करेंगे और हम एक दिन यीशु के संग. हाँ बघा, दारोड्या मेल्यावरती त्याची मिरवणूक काढतात पेटी घेऊन. तिथं अविनाशी सुखदे मज पामर आला, सद्भक्त येतो प्रभू याला मिठी मार. हा दारू पितोय, यानं व्यसन केलाय, हा व्यभिचारी होता, याला मिठी मार. अरे तुझ्या घरातलेच तुला कंटाळे होते, ते म्हणत होते हा कधी मारणार आहे, आणि आता आम्ही काय म्हणतो, प्रभू याला मिठी मार. अहो चुका तुम्हाला दाखवल्यात,
तुमचे दोष तुम्हाला दाखवले. योहानाचा शिरच्छेद झाला का? कारण हेरोदाला त्यानं त्याची चूक दाखवलेली आहे. मंडळांमध्ये चुका दाखवणारे, दोष दाखवणारे सेवकांची गरज आहे. तेव्हा मंडळांवरती न्याय येणार नाही. जर मंडळीमधनं चुका दाखवण्याची प्रथाच बंद झाली तर लक्षात ठेवा, लोकांचा न्याय होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, आता आम्हाला त्या संदेशाची गरज आहे ज्याच्यानं योहानाचा शिरच्छेद झाला तरी हरकत नाही, पण मंडळी वाचली पाहिजे. न्याय पासून मंडळी वाचली पाहिजे. लोकांचं जीवन उंचावलं पाहिजे. आत्मिक जीवनामध्ये बदल व्हायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही पाहतो इथं मनुष्य भ्रांत झाला. आज आम्ही भ्रांतीच्या आत्म्यामध्ये अडकलेलो आहोत का? हा सगळ्यात मोठा प्रश्न. देव आम्हाला चुका दाखवतो. काही चुका आमच्यामध्ये आहेत. नारायण वामन टिळकासारखा व्यक्ती म्हणतो, पुष्कळ अजूनही उन्हा प्रभू मी, पुष्कळ अजूनही उन्हा. पौलासारखा व्यक्ती 3 स्वर्गात जाताना म्हणतो, जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. पण आम्ही कधीच आमच्या आतमध्ये डोकावून माझ्यामध्ये पाप हे कबूल करतच नाही. आणि काही लोक काय म्हणतात माहिती का? पाळकाला नुसतं माझंच पाप दिसतं, दुसऱ्याचं दिसत नाही. त्यांना नुसतं माझंच पाप दिसतं. चांगली गोष्ट आहे ना. आणि काही लोक नाही, पाळक नुसता माझ्यावरच टोमणे मारतो. टोमणे माझ्या आता दगड सापडलं तर फेकून मारेल. तुम्हाला काय टोमणे मारायचे? टोमणे मारून तुम्ही सुधारताय? तुम्ही करायचं ते करताच. म्हणून तर जुन्या करात नियम दिलेला आहे, व्यभिचार करताना कोण सापडलं तर त्याला दगडानं ठेचून मारा. शब्बात मोडणारं कोण सापडलं, शब्बाताच्या दिवशी काटक्या गोळा करताना कोण सापडलं त्याला दगडानं ठेचून मारा. जुन्या करातला नियम आहे. कोणी आई आपल्या आईची बापाची निंदा करेल त्याला दगडानं देहांताची शिक्षा द्या. हा जुन्या करातला नियम आहे. आई बापाची निंदा केली तर त्याला देहांताची मारून टाका म्हटलंय त्याला. म्हणजे आम्हाला चुका कुणी सांगितलं तर त्याचं आम्हाला वाईट वाटतं. मग परिवर्तन म्हणजे नेमकं काय हो? काही लोक म्हणतात नाही, संजीवन संजीवन संजीवनाच्या सभा, संजीवनाच्या सभा म्हणजे काय? संजीवन आलं, संजीवन आलं, अहो संजीवन आलं म्हणजे काय? आतमधला मनुष्य मेला, तो जागा झाला. पाप जे ना जाणीव होणं म्हणजे संजीवन येणं. काहीतरी चुका माझ्यामध्ये आहेत, त्या चुका लक्षात येणं म्हणजे संजीवन येणं. पाप असं म्हटलं, तुमची पाप आणि तुमचे अपराध, इपिस्कराच्या पत्राच्या 6 आणि 2 दुसऱ्या वचनामध्ये म्हटलं, तुमचे अपराध व तुमचे पाप याने तुम्ही मृत झालेले आहात. आमच्या पापाने आम्ही मृत झालो. आता संजीवित झालं म्हणजे काय? पापाची जाणीव झाली. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2 अध्यायामध्ये हे ऐकून त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली आणि ते म्हटले, बंधूजन आम्ही काय करावं? चुटपुट लागणं याला संजीवन म्हटलेलं आहे. पापाची जाणीव व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, पाप, बारीक सारीक पाप आमच्या लक्षात यायलाच पाहिजे. प्रत्येक पाप लक्षात यायला पाहिजे. कोणी आपल्या भावावर उगं रागवू नये म्हणून सांगितलं, आपल्या भावाला कोणी अरे मूर्खा म्हणून नाही सांगितलं. अहो आमच्या तोंडातनं तर रोज किती शब्द कोणाला निघतात. काही लोक तर ते आमच्या पाळकाला डोकंच नाही. तुमच्या पाळकाला डोकं नाही तर तू स्टेजवर असती ना, तू स्टेजवर असता, पाळक बसला असता. पण तू आमच्या पाळकाला डोकंच नाही, आमच्या याला डोकं नाही, आमच्या त्याला डोकं नाही. लक्षात ठेवा, असे किती शब्द, काय या शब्दाचा हिशोब होणार नाही. आणि कसले तुम्ही आत्मिक लोक आहेत? कोण म्हटलं तुम्ही आत्मिक लोक आहेत? भ्रांत झालेला, बुद्धी नाही, ज्ञान नाही तुमच्याकडं, समज नाहीये. जेव्हा मनुष्य भ्रांत बनतो ना, त्याला विचार करण्याची क्षमता निघून जाते ना, त्यास तो मनुष्य स्वतःला आत्मिक आणि दुसऱ्याला कमी समजत असतो. पौल म्हणतो सगळ्यात जगात मोठा पापी मी आहे. शुद्धीवरती असणारा मनुष्य, दावीद म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे, शुद्धीवरती येतो. लक्षात ठेवा, आमची सगळ्यात मोठी वाईट सवय कोणती माहिती का? शास्त्रात लिहिलं ते तुम्हाला सांगतो बरं का. तो म्हणतो तुझ्या डोळ्यामध्ये मुसळ आहे आणि तुझ्या भावाच्या डोळ्यामध्ये काय काय? आणि आम्हाला आमचं मुसळ दिसत नाही आणि भावाचं काय दिसतं? कारण दुर्बीनच तेवढी भारी आहे ना. दुसऱ्याचं एवढं करून बघायचं आणि ते साऱ्या गावाला दौंडी पिटवत बसायचं. कळलं का हो? मी तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगू नका म्हणून अख्ख्या गावात दौंडी आणि परत गुडघे टेकून प्रार्थना. देवा, असे आगलावे स्वर्गात नसणार आहेत. आमेन म्हणाल का? अजून एक तुम्हाला धोक्याचा इशारा सांगतो.
तुम्ही कोपऱ्यात बोलाल, प्रभू कुठून? धाब्यावरून स्पीकर लावून तुमच्या नावानं बोंबलत बसेल. असं समजू नका. न्याय येण्यापूर्वी परमेश्वर तुमच्या जीवनाची तपासणी करत असतो. तुमच्याकडं तुमचं पाप दिसण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. आपलं पाप शोधा. काय घडलं? सकाळच्या समयी प्रभू येशू ख्रिस्त उपदेश करत एका ठिकाणामध्ये बसलेला आहे आणि पहाटेच्या समयी एका स्त्रीच्या घरामध्ये डोकावलं आणि पाहिलं त्या स्त्रीनं व्यभिचार करताना सापडली. आणि ते धार्मिक होते बरं का. हातामध्ये सकाळी उठल्या उठल्या ब्रदर्स लोक बायबल घेऊन बाहेर पडले. कशाला? ती बाई व्यभिचार करते ना, आता येशू तिकडं संदेश देतो, आपण तिला तिथं वडत घेऊन जाऊ. अरे बाबा, तिकडं जाण्याच्या ऐवजी तू प्रार्थनेला गेला असता तर तुझं तारण झालं असतं. आणि तू त्या बाईचं पाप बघायला गेला. एकमेकाचं पाप पाहण्याच्या ऐवजी आपल्या पापावरती फोकस करा. का तर येशूनं त्या बाईला क्षमा केली. पण तुमच्या बाबतीमध्ये काय? शास्त्र सांगतं येशूकडे ते घेऊन आले आणि येशू समोर वचन ठेवलं. असं लिहिलंय, व्यभिचार करताना कोणी सापडलं तर त्याला दगडाने ठेचून मारावं. प्रभूजी आपलं मत काय? येशू म्हटलं बरोबर आहे ना, पण पहिला दगड त्यांनी मारा ना ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. मारा दगड, पण तुम्ही पाप केलं नाही याची गॅरंटी तुम्हाला. हाटवादी लोक, त्यांना असं वाटलं याला काय कळतं आमच्यातलं पाप. अहो, ज्याला माशाच्या पोटातले 2 नाणी कळतात, नोहा कुठं लपला ते त्याला कळतं. आकाशात चढला तर तिथं तो आहे, समुद्रात गेलो तर तिथं मी, आणि त्याला तुमच्या मनातलं सगळं कळतं. तुम्ही केलेलं पाप, अहो तुम्ही तुमचं बसणं, उठणं, चालणं, बोलणं, निजणं सगळं काही. अजून एक गोष्ट मला सांगतो, यावेळेस येशूच्या चरणावरती आला वस्त्रकुपी मर्या ओतत होती ना, तर शिष्य मनातल्या मनात म्हटले, ही स्त्री कोण आहे याला कळलं असतं तर आपल्या पायाला हात लावू दिला नसता. येशूनं त्या मनातल्या गोष्टी पण ओळखल्या. मग यांचं पाप ओळखणार नाही का? आणि हे रगील दोडके तसेच थांबले आणि येशूनं एकेकाचं पाप जमिनीवरती लिहायला सुरुवात केल्याबरोबर एक एक दगड टाकलं. अरे इसने मेरा पुरा चिठ्ठा पिठ्ठा खोल दिया. लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याचं पाप उघडं करायला जाल, एक दिवशी तुमचं पाप उघडं होणार आहे. त्याच्यामुळं आपलं पाप देवासमोर कबूल करा. न्याय येण्याच्या अगोदर भ्रांत बनू नका. जे लोक भ्रांतीच्या आत्म्यामध्ये आहेत त्यांचा न्याय होणार आहे. आणि शुद्ध जे शुद्धीवरती आहेत, उदळा पुत्र शुद्धीवरती आला आणि शुद्धीवरती आल्याचं चिन्ह काय? तो गेला आणि त्याच्या बापाला म्हणतो, बाबा तुमच्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध मी पाप केलेले. लक्षात ठेवा, आज सकाळी तुमची आरोळी असली पाहिजे, देवा तुझ्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध मी पाप केलेले. तुमचा मुलगा म्हणून मी घेण्याच्या लायकीचा नाही. देवा मला सुटकेची गरज आहे. देवा मला मदतीची गरज आहे. या शब्दानं तुमचं जीवन तुम्ही नीट करणार आहात. पश्चाताप हा तुम्हाला आवश्यक आहे. आणि म्हणून भ्रांतीचा आत्मा तुम्हाला उद्ध्वस्त करणार आहे, तुमचा न्याय करणार आहे. न्यायापासून वाचण्यासाठी आज सकाळी अंतर्मन आणि अशा पद्धतीने देवाकडे आरोढ करत असलं पाहिजे की देवा मला बदल, मला बदल, मला बदल, माझं परिवर्तन कर, मला पश्चातापाची गरज आहे. आणि तुमचा पश्चाताप तुम्हाला देवाच्या न्यायापासून वाचवणार आहे. एक एक पाप जे तुमच्यामध्ये आहे, या पापापासून तुम्हाला सुटका मिळणं गरजेचं आहे. या पापाच्या बंधनातनं तुम्ही बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, मनुष्य भ्रांत झाला. आज भ्रांतीचा आत्मा आमच्यामध्ये आहे का? काय आम्ही इतरांपेक्षा स्वतःला जास्त धार्मिक समजत आहोत का? कान देऊ नाही का? त्या लोकांना सगळ्यात जास्त धोका आहे जे लोक इतरांपेक्षा स्वतःला जास्त धार्मिक समजतात. नीट आहे का मी काय बोलतो? त्या लोकांना सगळ्यात जास्त धोका आहे जे इतरांपेक्षा स्वतःला जास्त धार्मिक समजतात. पौल म्हणतो, जगातला सगळ्यात मोठा पापी हा भ्रांतीचा आत्मा आहे. स्वतःला प्रोटेक्ट करणं, मी चांगला आहे, मी स्वर्गामध्ये जाण्यासाठी पुरेशी धार्मिकता माझ्याकडे आहे. तुमची धार्मिकता फाटक्या वस्त्रासारखी, घाणेरड्या चिंधीसारखी. येशू सारखं तुम्हाला बनलं पाहिजे. काय होतं माहिती का? पवित्र शास्त्रामध्ये एक दाखला सांगितला, एक उदाहरण सांगितलं. 2 लोक चर्चमध्ये गेले, मंदिरात गेले आणि त्यातला एक परुषी आहे. तो परुषी प्रार्थना करताना काय प्रार्थना करतो? मी याच्यासारखा नाही,
मी शब्दात पाळतो, मी दानधर्म करतो, मी कुणाचं लुबाडत नाही, मी दशांश देतो, ही एक धार्मिकता आहे. आणि दुसरा जो पापी व्यक्ती, त्याची धार्मिकता काय? तो काय प्रार्थना करतो माहिती का? देवा, मी खरंच तुझ्या विरुद्ध, स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे. त्यास येशू विचारतो, कोणाची प्रार्थना ऐकली गेलेली आहे? पाप्याची प्रार्थना. आत्मिक प्रौढी हे तुमच्या न्यायाचं कारण ठरण्याची शक्यता आहे. आत्मिक प्रौढी, मी चांगला आहे ही भावना तुम्हाला देवासमोर परिपूर्ण होण्यासाठी अडखण करणार आहे. काय सैतानाने एदेन बागेमध्ये कशी फसवणूक केलेली आहे. तू फळ खाल्लं तर देवासारखा होशील म्हणून देवाने तुला फळ खाण्यासाठी अटकाव केलेला आहे. फळ खायला पाहिजे तू. तो तुम्हाला सांगतो, सिस्टर तुम्ही चांगलेत, ब्रदर तुम्ही खूप चांगलेत. माझ्याकडे आल्यावर तो काय, बाळक साहेब तुम्ही खूप चांगले आहात. मी फुकतो, हा मी खूप चांगला आहे. कारण काही लोक मला, बरेच लोक मला व्हॉट्सअपवरती मेसेज करून सांगतात, प्रभूला आम्ही पाहिलं नाही, तुमच्याद्वारे देव आमच्याशी बोलतो. आता विचार करा, अशा कमेंट्स पाठवल्यावर तेलोरे किती फुगणार आहे. पण मला माहिती हे मला खाली पाडणार आहेत, मग मी नाही फुगत. मला माहिती मला अजून पश्चातापाची गरज आहे. तो सैतान कुणाच्या तरी तोंडात घालतो. तुम्ही बरेच लोक माझ्या जे व्हॉट्सअपला बारामतीत कनेक्टेड त्यांना माहिती आहे, तुम्ही ओके बोला, तुमच्या ओकेमध्ये ताकद आहे आणि आम्हाला बरं वाटतं. आणि मी ओके बोलतो, लगेच तिकडून रिप्लाय येतो, हो तुम्ही ओके म्हटलं आणि माझे प्रश्न सुटले. आता सैतान माझ्या कानात येऊन सांगतो, बघ तुझ्या ओकेतली ताकद. दुसऱ्या क्षणी पवित्र आत्मा सांगतो, अजूनही तुला पश्चाताप करणं गरजेचं आहे. त्यास मला कळतं, मला पौलासारखं नम्र व्हायला पाहिजे, पौलासारखं नम्र व्हायला पाहिजे. कान देऊ नाही का? आत्मिक जीवन प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत आम्ही परिपूर्ण होऊ शकणार नाही. भ्रांतीचा आत्मा जो तुम्हाला फुगवतो, जो तुम्हाला बढाई मारण्यासाठी भाग पाडतो, तो म्हणतो तुम्ही परिपूर्ण आहात, तो म्हणतो तुम्ही परिपक्व आहात, तुम्हाला आणखीन धार्मिक बनणं गरजेचं नाही आहे. त्याच्यामध्ये समाधानी. वाजवणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं मी वाजवतो म्हणून देवाचा आत्मा काम करतो. गाणाऱ्याला वाटतं माझ्या आत्म्यामध्ये सामर्थ्य आहे. गाणारा म्हणतो की नाही मी गातो म्हणून पवित्र आत्म्याचा अभिषेक. लक्षात घ्या, तसं असताना तर बंदीशाळेमध्ये साखळदंड वाजवताना तिथं भूमिकंप झाला नसता. लक्षात ठेवा, ताकद वाद्यामध्ये, ताकद गाणाऱ्यामध्ये नाही, ताकद तो अभिषेक असणाऱ्या व्यक्तीमध्ये. आणि देवाचा अभिषेक साखळदंडामध्ये सुद्धा आहे. देवाचा आत्म्य अभिषेक बंदीशाळेमध्ये सुद्धा आहे. देवाचा अभिषेक तो आणि कैद्यामध्ये सुद्धा आहे. म्हणून तो ठिकाण कोणतं आहे या ठिकाणापेक्षा तो व्यक्ती कशा पद्धतीने देवाला सामोरं जातो ते फार महत्वाचं आहे. आणि ते करत असताना भ्रांत होऊ नका, भ्रांत होऊ नका. लुसिफरला स्वर्गातनं खाली टाकून दिलं ना, स्वर्ग रिकामा झाला. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर आल्यावर तो काय म्हटलं माहिती का? बाई असे दिवस येत आहे आणि पिता स्वतःचे उपासक शोधत आहे. कुणाचे उपासक? बोला, कुणाचे उपासक? म्हणजे काय हो? म्हणजे काय? भ्रांतीचा आत्मा कसा आहे मी तुम्हाला सांगतो, ते तुम्हाला मी सांगत आहे. स्वतःचे, पित्याचे स्वतःचे उपासक. काही लोक देवाचे उपासक नसतात, स्वतःचे उपासक असतात. कसं तुम्हाला सांगतो बरं का. गाणारा आहे तो वर्शिप घेतो खाली, कसं वाटलं आज माझं गाणं, त्याला ते ऐकून घ्यायचं असतं ना. हा फार सुंदर तुम्ही गायलो, काय तुमचा आवाज आहे. आणि तुमच्या आवाजानं आमच्या अंगावर काटे आले. नाही अख्खी बाबळी उद्या हो, फायदा काय? तुमच्या गाण्याने आमच्या अंगावर काटे आले, तुमच्या प्रार्थनेनं आम्हाला थरथरी भरली. मग आता ही थरथरी स्वर्गात घेऊन जाणार आहे. थरथर कापाल, जमिनीवरती पडाल. स्वर्गात जाण्यासाठी लक्षात घ्या, त्या व्यक्तीला पण चढवू नका. मला पुष्कळ लोक सुटल्यावर येतात ना, साहेब आम्ही तुमचं ऐकतो, मी फक्त हसतो. कारण मला माहिती की त्याची बढाई मला फुगवणार, मी फुगून फुगून एक दिवशी बेडकासारखा फुटणार आणि मला काही स्वर्ग मिळणार नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, सगळं गौरव माझ्या प्रभूला दिलं तर थोडं तर गौरव माझ्या वाटेला येईल, थोडं तर येईल हो. मी मंडळी पण बऱ्याच लोकांना सांगतो, जर या व्यक्तीला उभं केलं तेलोर या नावाला तर कोण कुत्र सुद्धा विचारणार नाही.
कोण कुत्र पण नाही विचारणार. पण तेलोरेमध्ये जर देव येशू ख्रिस्त असेल आणि पवित्र आत्मा असेल तर या तेलोरीला त्याच्यापासून कोणी विभक्त करू शकणार नाही. गाढवीच्या शिंगरावरती येशू बसला म्हणून त्या गाढवाच्या पायाखाली वस्त्र आली. हो, गाढवावरचा येशू गेला तर गाढवाच्या पायाखाली कधी वस्त्रच येणार नाही. म्हणून भ्रांतीच्या आत्म्यातनं निघून जायचं. परमेश्वर वापरत आहे ही गोष्ट आमच्यासाठी महत्वाची. आणि देव गाढवाला वापरतो हे गाढवाचं महत्व नाही, वापरणाऱ्या देवाचं गौरव आहे. देवानं गाढव वापरलं त्याला महत्व आहे. संदेश त्याला ज्ञान सांगण्यासाठी, त्या बलामाला ज्ञान सांगण्यासाठी गाढवाच्या मुखामध्ये देवानं शब्द घातले. किती भारी देव आहे हो. पण संदेश त्या भ्रांत झाला होता. गाढव बोलतो तरी त्याच्या लक्षात यायला, त्याला भ्रांतीचा आत्मा म्हटलाय. कधी कधी गाढव बोलतात तो, गाढव सुद्धा बोलतात ज्यांच्यामध्ये ज्ञान नाही. मंडळीमध्ये गाढव बोलतात. आम्ही म्हणतो अरे काय या माणसाला काही क का ख माहित नव्हतं आणि तो येऊन वचन, आणि आम्ही काय म्हणतो मागून आला आणि यालाच पाळकानं उभं केलं, गाढवाला उभं केलं, घोडे उधळले. वर्षानुवर्ष चर्चमध्ये आला पण तुमच्यात काही परिवर्तन व्हायला तर नाही. ते गाढव मागून आलो, पश्चाताप केला, परिवर्तन केलं, जीवन शुद्ध केलं, पवित्र केलं. तुम्ही येता बसता खुर्ची गरम करता निघून जाता, याची निंदा त्याची निंदा, याच्याविषयी बोल त्याच्याविषयी बोल. आता देवाला गाढवाची गरज आहे. गाढव काय करतं, ओझं पाठीवरती घेतं आणि विचारतं कुठं टाकू. तसं पाळक सुद्धा त्या व्यक्तीला वापरतो ज्याच्यामध्ये ती नम्रता आहे, ती लीनता आहे. गाढव, या गाढवाचं वैशिष्ट्य काय माहिती का, गाढवाला कधीच बांधावं लागत नाही. गाढव घरी आला ना, मालक फक्त पायाजवळ असं फिरवतो. त्या गाढवाला वाटलं मालकाने बांधलंय आणि ते गाढव तिथून हलत नाही. त्याला माहिती माझ्या मालकाने मला फिक्स केलंय. हे गाढवाचं वैशिष्ट्य आहे. आणि बघा मंडळीमध्ये ती गाढवं पाहिजे, देवाचं वचन सांगितल्यावर ते फिक्स व्हायला पाहिजेत. इकडून तिकडं, या मंडळीतनं त्या मंडळीत, त्या मंडळीतनं त्या मंडळीत फिरणारे घोडे नको आहेत. देवाला गाढवं पक्के एका मंडळीमध्ये बसून प्रभूची सेवा करणारे गाढवं, ती गाढवं देवाला आवश्यक आहे. त्यांचा वापर देव करत असतो, त्यांचा वापर. नाहीतर मग कोणतर तुम्हाला सांगतं नाही. मला आठवतं माझं तारण झालं. आमच्या मंडळीमध्ये आम्ही 4च पोर होतो. मी ढोलकं वाजवायचो, माझा भाऊ पेटी वाजवायचा, 3घच होतो, आणि दुसरा एक तो झांज वाजवायचा, 3 आमचे लोक. मग काही आले ते आमचे पाळक आम्हाला घेऊन सेवा करायला लागले. पुढे जात होतो, एक व्यक्ती आला आणि तो म्हटला काय मरताय तुम्ही या पाळकाबरोबर, एवढ्या टाळक्यांमध्ये तुम्ही सेवा करता, बाहेर पडा, प्रभू तुमचा फार वापर करून घेणार आहे. पण तेव्हा पण देवाने मला बुद्धी दिली होती, किती का थोडकी मंडळी असना पण प्रभूची सेवा करायला पाहिजे. सेवा करता करता प्रभूने इथपर्यंत आणलं. लक्षात ठेवा, जेव्हा प्रभूच्या घरामध्ये राहून तुम्ही स्थिर काम करता, भ्रांतीच्या आत्म्यानं तुम्ही राहत नाही, तेव्हा प्रभू जगातल्या सर्व लोकांना ज्ञान सांगण्यासाठी तुमचा वापर करत असतो. हे गाढवाचं वैशिष्ट्य आहे. संदेश त्याला ज्ञान त्यानं सांगितलं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जिथं प्रभूनं तुम्हाला रोवलं तिथं टिकून राहा. भ्रांतीचा आत्मा न्याय येण्यापूर्वी जगामध्ये काम करत असतो. आज कित्येक लोक भ्रांतीच्या आत्म्यामध्ये आहेत. त्यांचं मन भ्रष्ट होऊन गेलेलं आहे. सतसत विवेक त्यांचा मरून गेलेला आहे. बऱ्या वाईटाचं ज्ञान त्यांच्याकडे निघून गेलेलं आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त मी माझा वापर, माझं टॅलेंट, माझा विनियोग व्हायला, माझं कौतुक केलं पाहिजे, कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही. इतके भ्रांत झालेत की प्रभूची सेवा हे ते विसरून गेलेले आहेत. आणि कित्येक वेळा आमच्या बाबतीमध्ये घडतं. वर्शिपर आणि गाणारे लोक रुसतात. आणि कशासाठी रुसतात माहिती का कारण? माझा माईकच बारीक होता, मुद्दाम माझाच माईक बारीक ठेवला, नाही तर तुले मोठा मोहम्मद रफी, तुझा आवाज ऐकून सगळे गुंगायला लागणार आहे, डोलायला लागणार आहे, माझाच आवाज बारीक ठेवला. अरे बाबा, तू गाणार कोणासाठी? कोणासाठी गाता? आणि देव आतलं मनातला ऐकतो ना, का माईकवरच तुला बोलायला पाहिजे? मग माईकचा तो आवाज तू मेरी आवाज सुनो आहे, माझा आवाज सगळ्यांनी ऐकावा. आणि माझा आवाज ऐकून समोरच्या 4 टाळक्याने, ब्रदर तुमचाच आवाज खूप भारी होता, हे सगळे तुम्हाला मातीत घालायला निघालेत.
ते काय तुमच्या आत्मिक जीवनाची उन्नती करायला निघाले नाहीत, तुम्हाला मातीत घालायला निघाले, तुम्हाला चढवायला निघाले. त्यांनी तुमचा अविनाशी सुखदे पक्का करून ठेवलेला आहे आणि एक दिवशी ते आत्मिक जीवनात तुम्हाला संपवणार आहेत. लक्षात ठेवा, सेवा करणाऱ्या व्यक्तीनं भ्रांत असता कामा नये. ज्याही स्थितीमध्ये आहात त्या स्थितीमध्ये प्रभूला उंच करा. ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीमध्ये प्रभूला उंच करा. आणि म्हणून लक्षात ठेवा, पवित्र आत्मा वारंवार तुमच्यासाठी मध्यस्थी करतो. तुम्ही भ्रांत होऊ नये. देव आणि पवित्र आत्म्याला पाठवून तुमच्यातल्या चुका, तुमच्यातल्या उणिवा, तुमच्यातले दोष दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तुमचे दोष तुमच्या लक्षामध्ये यावं. जसा कोर्टामध्ये एक वकील असतो ना, तसा पवित्र आत्मा आणि देवाजवळ मध्यस्थी करत असतो आणि पवित्र आत्मा सांगत असतो, अनुग्रह कर, अजून एकदा संधी, अजून एकदा चान्स दे प्रभू. मी त्या व्यक्तीची जडणघडण करतो, या बहिणीला मी स्थिर करतो, या भावाला मी स्थिर करतो, मी त्याच्यामध्ये आणि त्याच्या वतीनं रदबदली करतो, मध्यस्थी करतो. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा हा समय निघून जातो, एक समय देवाच्या कृपेचा, एक समय देवाच्या अनुग्रहाचा, त्या दिवशी तो समय गेला. तुम्ही आपली जागा सोडता, तुम्ही आपलं ठिकाण सोडता. आणि लक्षात घ्या, एकदा तुमचं ठिकाण सोडलं, जसं या देवदूतांचं ठिकाण देवदूतांनी सोडलं, आता त्या देवदूतांना कुठं टाकलं माहिती का? शास्त्र सांगतं, त्यांना अधोलोकामध्ये, अंधकाराच्या खाईमध्ये त्यांना बंद करून ठेवलं. एकदा तुम्ही तुमचं ठिकाण सोडलं की तुम्हाला अंधकाराची खाई आहे, तुमचा न्याय होऊन चुकलेला आहे. प्रकाश नाही, तुम्हाला प्रकाश नाही. ज्या पद्धतीने देव तुमचा वापर करायला पाहिजे तो प्रकाश नाही. काय घडलं शमशोनाचं? हातामध्ये जाभाड घेऊन हजारो पलिष्ठ्यांना वधणारा शमशोन, पण आता त्याचे डोळे फुटल्यावरती जात्यावरती बसून दळण कांडण करू लागलेला आहे. प्रकाशच निघून गेला ना. एकदा सेवा निघून गेली, एकदा पाचारण निघून गेलं, एकदा जागा निघून गेली. मग तुमच्याकडे राहतं काय? जात्यावरती बसून दळण कांडण करणं. याच्यापेक्षा वेगळा अनुभव तुमच्या जीवनामध्ये कधीच येणार नाही. पण धन्य ते लोक सगळ्या परिस्थितीमध्ये नम्र राहून आपल्या मनाची शुद्ध ठेवतात आणि म्हणतात, प्रभू वापरला जावं तर फक्त तुझ्यासाठी. मला माझा उपासक नाही, मला तुझा उपासक बनायचंय. माझी सेवा माझं नाव मोठं करण्यासाठी नाही, माझी सेवा तुझं नाव मोठं करण्यासाठी आहे. माझी सेवा लोकांनी मला वाहवा करण्यासाठी नाही, माझ्या सेवेतनं लोकांना देव दिसावा याच्यासाठी माझी सेवा आहे. हे तुमच्या जीवनाचं मिशन आहे, हे तुमच्या जीवनाचं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी जगणारे लोक देव शोधत आहे. भ्रांत होऊ नका, भ्रांत होऊ नका. जास्त काळ हा नियुक्त केलेला वेळ आहे, तोपर्यंत कृपेचं युग आहे, तोपर्यंतच आपलं मन परिवर्तन करू. रोमकराचं पत्र पहिला अध्याय 24, 26 आणि 28 वचन वाचूया. रोमकराचं पत्र पहिला अध्याय 24 वचन, 26 वचन, 28 वचन. ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनेत असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केलं, असे की त्यांच्या देहाच्या त्यांच्यातच विटंबना व्हावी. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितांची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. काय होतं माहिती का? थोडे दिवस तो देव तुमच्यावरती कृपा करतो, नंतर तो तुम्हाला तुमच्या इच्छेच्या स्वाधीन करतो. नीट आहे का बरं का? तुम्ही जसं वागता ना, तुम्हाला देवाच्या संगतीपासून, परमेश्वराच्या उपस्थितीपासून कोण तोडणार आहे? तुमची इच्छा. आणि पवित्र आत्मा तुम्हाला वारंवार जाणीव करून देतो, तुला तुझ्या इच्छेप्रमाणे नाही तर देवाच्या इच्छेप्रमाणे जगायचं आहे. ऐका, बऱ्याच वेळा तुम्ही आत्मिक लोक आहात, पण तुम्हाला तुमच्या इच्छा इतक्या प्रबळपणे राज्य करतात तुमच्यावरती की तुम्हाला देवाच्या इच्छेचं काही लवलेश पण नसतो. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, दावीद
परमेश्वराच्या मंदिर बांधण्यासाठी अपात्र का ठरला? पुन्हा मी तुम्हाला काय सांगते माहिती का, तुमचा सगळा संबंध चर्च बरोबर आहे. जागे आहात का तुम्ही? तुम्ही तुमचे सगळे संबंध किंवा प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावरती येणार आहे त्याच्या मंडळीला नेण्यासाठी, परंतु मंडळीमध्ये तुमचा भाग किंवा तुम्ही चर्चशी तुमचं संलग्नपणा कशावरती डिपेंड आहे? कोणाला देवानं आपल्या मंडळीचा भाग बनवलेला आहे? पुन्हा मी दाविदा संबंधानं, तू माझं मंदिर बांधायचं नाही म्हटला. तो नाही बांधायचं का? तर तो म्हटला तू जास्त खून केले, जास्त रक्तपात केलेला आहे. आता खून रक्तपात केल्यामुळं तो म्हटला तू मंदिर बांधायचं नाही. दाविदाकडं सगळं भरपूर होतं. त्यानं खिळे जमा केले, तुळया जमा केल्या, लाकडं जमा केली, पण तो म्हटला मंदिर नाही बांधायचं. माझं मंदिर मी शल्मोनाकडून बांधून घेणार, तुझ्याकडून नाही बांधून घेणार. का? दाविदाला देवानं मंदिराशी जोडलं दिलं नाही. तो म्हटला रक्तपात केला. आता रक्तपात का घडतो मनुष्याकडनं? असं शास्त्रामध्ये लिहिलंय. रक्तपात म्हणजे एक्झॅक्टली देवाला काय सांगायचंय? आपल्या इच्छेप्रमाणे वागणं. कायनानं रक्तपात केला, मारलं भावाला. कशासाठी मारलं? हाबेलानं सुंदर अर्पण केलं आणि परमेश्वरानं त्याचं अर्पण मान्य केलं. एवढं एकच कारण बरं का. प्रॉपर्टीचे वाद नाही, तो त्याला काय बोलला नाही, त्याचा अपमान केला नाही, काही नाही. पण तिथं राहिल्यावर त्याच्या मनामध्ये झालेली ईर्ष्या. ऐका बरं का, कसं चर्चमध्ये घडतं ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जाता चर्चला, पण कधी कधी काही लोकांना देव जास्त ॲप्रिशिएट करतो, जास्त उंच करतो. आता एखादा सेवक, आता मी माझ्या सेवेसंबंधानं बोलेल. मी आल्या पाळकच्या बिशप साहेबांना विचारलं. ते म्हटलं की पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि ते पण एवढं भारी पुस्तक, प्रकटीकरणाचं पुस्तक, ज्याच्यासाठी खूप वर्ष अभ्यास करावा लागतो. बरेच वर्ष आपल्याला त्या ठिकाणामध्ये लिखाण करावं लागतं, वाचन करावं लागतं. आणि अशा परिस्थितीमध्ये बाजूला घ्या त्यांना. तर बायबल काय आम्हाला सांगतं की परमेश्वराचं काम करत असताना बघा, आता त्यांनी 12 वर्ष, मी त्यांना विचारलं किती वर्ष तुम्हाला हे पुस्तक लिहिण्यासाठी लागलं? ते म्हटले 12 वर्ष झाले पुस्तक लिहिण्यासाठी खर्च केला. आम्ही त्यांना एक गोष्ट विचारली, एवढं सगळं धावपळ तुम्ही करता, एका गावी तुम्ही जाता, इकडे लक्ष द्या, जा सैतानाचं काम करू द्या, आपण नाही डिस्टर्ब व्हायचं. तो त्याचं काम करणारच आहे, पण हा आमचा विश्वास आहे 2 दिवसात सैतानाचं सगळं काम आम्ही उद्ध्वस्त करून जाणार आहोत. सगळं काम उद्ध्वस्त करून जाणार. आणि म्हणून त्याची शेवटची फडफड, शेवटची धडधड, मला हे तर काय नाही, मला एका असंच ठिकाणावर घरगुती प्रेयर होती, तिथं गेलो आणि मग त्याच्यात मी बोललो की जगणे ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे, देवासाठी जगायचंय, अमकं तमकं बोलायला. तिकडून एक गुंड आला, आता तुझ्या पोटात मी चाकू खूप असणार आहे, सांग म्हणलं जगणे ख्रिस्त आणि मरणे काय. आणि मी तसंच प्रिचिंग करत राहिलो. शेवटी त्या गुंडाला तिकडच्या 2-4 गुंडांनी दूध धुतला. त्यांनी काय मला खूप हसलं नाही, त्यांनी मला काही केलं नाही. त्याच्यामुळं तो त्याचं काम करायचं, आपण आपलं काम करणार, पण विजय देणारा देव आमच्यामध्ये आहे, ते ध्यानात ठेवायचं. आता घडलं काय इथं? आम्ही जे पाहत आहोत की देवाची कृपा आमच्यावरती असते. मग ती प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने देव कृपा देत असतो, हे वापर करत असतो प्रत्येकाचा. मी बिशप साहेबांना म्हटलं कसं काय तुम्हाला जमलं, किती वर्ष? ते म्हटले 12 वर्ष झाले. 12 वर्ष. मी म्हटलं एवढी धावपळ करून कसं काय जमतात? मग त्या ब्रदर कुंभारला पण मी विचारलं. ते म्हटलं हा प्रश्न आम्हाला पण आहे हो, एवढं ते धावपळ करून लिखाण कधी करतात? बरं, त्यांनी एवढं सगळं सुंदर पुस्तक लिहिलं, आता त्याचं प्रकाशन झालं आणि मी त्याची ते फीत मी पण उघडत होतो. मला किती ईर्ष्या यायला पाहिजे, अरे मी पण देवा एवढं सेवा करतोय, आता माझ्या, अरे बाबा तुला जेवढं काम दिलं तेवढं तू कर, आणि तो पण ते पण माझंच काम करतो, तू पण माझंच काम करतो. मग ईर्ष्या नव्हे तर आम्ही सगळे मरून देवाच्या राज्याला उंच करणारे लोक असले पाहिजे. आणि हे राज्य वाढवत असताना आम्हाला आनंद, आज मला आनंद होतो काय की ते पुस्तक लोकांच्या हातामध्ये जाणार, लोकांचा पश्चाताप होणार, लोक पवित्र जीवन जगणार आणि सगळं स्वर्ग भरला जाणार, नरक रिकामा होणार, नरकामध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या कमी होणार, स्वर्गामध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या वाढणार. आणि म्हणून आम्ही म्हणणार प्रभू तुझं नाव उंच होऊ दे, प्रभू तुझ्या नावाची महिमा होऊ दे, प्रभू तू आणि तू, फक्त तू आणि तू आणि तुझं राज्य वाढू दे. याला म्हटलेले देवाच्या राज्यासाठी समर्पित होणं. मग त्याच्यामध्ये ईर्ष्या कशाला आहे? का देवाच्या इच्छेच्या आणि हातामध्ये आम्ही पडत नाही? आम्ही आमच्या इच्छा का पूर्ण करत आहोत?
देवाची इच्छा पूर्ण केली पाहिजे ना. आता काय होतं माहिती का, मनुष्य आपल्या इच्छेनं चालत राहिल्यावर एक दिवशी देव म्हणतो, आता मी याला याच्या इच्छेच्या हातामध्ये सोपवून देतो. न्याय. तुला सांगितलं ना वचनातनं, तुला सांगितलं ना पवित्र आत्म्यानं मार्गदर्शन केलं ना, तुला जे काम सांगितले ते तुला करत राहायचं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आम्ही एकमेकाचे स्पर्धक नाही, तर आम्ही एकमेकाचे मदतनीस आहोत. आम्ही स्पर्धक नाही, आम्ही स्पर्धक नाही, आम्ही एकमेकाला प्रार्थनेमध्ये उचलून धरणारे लोक आहोत. कायनानं हाबेलाचा वध करण्याचं तो स्पर्धक बनला. याचं का अर्पण मान्य झालं, माझं का अर्पण मान्य नाही झालं. आणि प्रश्न देवाचा आहे हो. बायबल सांगतो कुंभाराच्या हातामध्ये माती, तसं इस्रायला तू माझ्या हातामध्ये. आता कुंभार बनताना त्या मातीला विचारतो का, मी तुला काय बनवू गो बाई, तुझा माठ बनवू का, तुझा फ्लॉवर पॉट बनवू का, तुझी पंती बनवू, काय बनवू तुला. बरं बनवता बनवता तोडतो पण कुंभार, त्याचं डोकं आलं नाही हे ठेवायचंच नाही, तोडूनही टाकतो तो. मग कधी देव तुम्हाला तोडवेल, कधी फ्लॉवर पॉट, कधी माठ. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचा उपयोग होतच असतो. प्रत्येकाचा उपयोग होत असतो. भ्रांत होऊ नका. जेव्हा भ्रांत बनतो ना, त्या मनुष्य युटिलिटीवरती जास्त उपयोग जास्त विचार करतो. काय वापर कशा पद्धतीने होणार आहे, कशा पद्धती. सगळ्याला स्टेजच आवश्यक. बघा सगळ्याची धडपड कुठं, त्या स्टेजवरती बघा बुक्क्या चालू असतात. मला दिसू दे ना. खाली खुर्च्या लावायला कोण नसतील, स्टेजवरती खुर्च्या धरून धरून आणावं लागतं. लावा 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 लावा. ते लावताना पण पळून गेलेले असते अर्धे नेहमी ते. आणि स्टेजवरती बघा अशी गर्दी, अशी धावपळ, धडपड 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 धडपड. आणि स्टेजवरून एकदाच म्हणलं ना, पाळक साहेब कधी काय सांगतात, यावेळेस तुम्ही बसू नका, दुसरं चर्च. यावेळेस तुम्ही जरा स्टेजवरती गाऊ नका, दुसऱ्याला चान्स द्या म्हटल्यावर पाळकही गेला, लोकही गेले, झालं आम्ही दुसरं गाठलं. नवा गडी नवा राज. तिथं 4 दिवस तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात, 5व्या दिवशी तुमच्या कमरेत लात घालून तुम्हाला परत हाकलून देतात. तुमचा वापर होणार नाही. पण धन्य ते लोक सर्व स्थितीमध्ये विश्वासूपणे देवासाठी जीवन जगत असतात. जिथं पण आहे तिथं प्रभू तुमचा वापर करणार आहे. वापरासाठी देवाच्या हातामध्ये पडा. आणि म्हणून जास्त काळ नाही, तर जेव्हा अशी वेळ येईल की देव तुम्हाला तुमच्या इच्छेच्या स्वाधीन करणार आहे, करा म्हणतो, तुमच्या मर्जीप्रमाणे वागा. शमशोना दलिलेच्या मांडीवरती निजायचं नीच. आता मी तुला म्हणत नाही मांडीवरती निजू नको, निजून जा. बटा कापल्यावर तुला समजेल काय होणार आहे. ऐका, हात जोडून विनंती करतो, बटा कापल्या जाण्याची वाट बघू नका. एकदा बटा कापल्याला शमशोनाला त्याच्या डोळे गेल्याचा अनुभव आला, त्याची दृष्टी गेली, बंदीशाळेमध्ये टाकला. निचपीत पडलेलं जीवन. आता शमशोनाला आवाज देणारं आणि आवाज ऐकणारं कोणी सुद्धा जवळ नाही. कैद्यांच्या मध्ये तो राहत आहे, कैद्यांमध्ये राहत आहे. जेव्हा देव तुमच्या इच्छेच्या स्वाधीन तुम्हाला करतो ना, त्यास तुम्हाला आवाज देणारं, तुमचे शब्द ऐकणारे सुद्धा तुमच्या अवतीभोवती नसतात. एवढं देव तुम्हाला टाकून देतो. जोपर्यंत देव तुमच्याशी बोलत असतो ना, तुम्हाला समजावून सांगत असतो, कळवळ्यानं तुमच्याशी बोलत असतो. आदामाला एदेन बागेमध्ये परमेश्वर रोज आवाज देत होता, पण आदामाचा आवाज बंद झाला का? त्यानं त्याच्या इच्छेने फळ खाल्लं, त्याच्या इच्छेनं फळ खाल्लं. आता देवाचा आवाज आदामाच्या कानावरती नाही, आता त्याच्या कानावरती आवाज काय आहे? एक दिवशी हवा त्याच्या कानावरती आवाज घेऊन आली, अरे
कायनानं हाबेलाचा वध केला, माझा मुलापैकी एक मुलगा मेला, त्याच्या कानावरती, आदामाच्या कानावरती आपल्या भावाचा घात केल्याचा आवाज आला. देवानं इच्छेच्या स्वाधीन करून टाकलं. तुमच्या इच्छेप्रमाणे, मर्जीप्रमाणे वागा. लक्षात ठेवा, देव ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या इच्छेच्या स्वाधीन करतो ना, तुमच्या कानावरती असे आवाज येऊ लागतात की जे तुमच्या घरामध्ये वादंग निर्माण करतील, जे तुमच्या कुटुंबामध्ये दुःख निर्माण करेल, जिथं तुमच्या कुटुंबात आक्रोश निर्माण होईल, अपयश, पराजय, डिप्रेशन, या सगळ्याचे आवाज तुमच्या कानावरती येतील. म्हणून न्याय येण्यापूर्वी देव आणि तुम्हाला भ्रांत, आणि तुम्ही भ्रांत झाल्यावर देवाच्या न्यायाला सुरुवात होती. भ्रांतीच्या आत्म्यातनं बाहेर या, देवाचा आवाज ऐका, म्हणा मी माझ्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे जगेल. तसं प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करताना म्हणतो, होईल तर हा प्याला मजपासून टळू दे, माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे. आज इथं देवाला आवाज तो ऐकायचा आहे, आणि जो आवाज म्हणतो, देवा आता जगणं माझ्यासाठी नव्हे तर तुझ्या इच्छेसाठी मरावं लागलं तरी चालेल, पण मी तुझ्यासाठी जगेल, तुझ्यासाठी जगणं. तसं पौल म्हणतो, जगणे ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. जिवंत राहू तर प्रभूची सेवा करू, आणि मेलो तर माझ्या प्रभूला भेटायला जाऊ. ही आमच्या अंतःकरणातली आग आणि ही आमच्या अंतःकरणातली प्रार्थना असली पाहिजे. न्याय येण्यापूर्वी मनुष्य भ्रांत बनतो आणि देव त्याच्या इच्छेच्या स्वाधीन त्यांना करतो. का? कारण त्या लोकांनी जसा नोहाचा संदेश त्या लोकांनी स्वीकारला नाही. ऐका बरं का, आज दुपारी पण मी घसा ताणून ताणून तुम्हाला सांगत आहे, हा माझा प्रोफेशन नाही. हा घसा बसेपर्यंत आणि एवढं ओरडून ओरडून सांगणं, याचे पैसे आम्हाला मिळणार नाही, आणि एवढं सगळं खर्च करून तुम्हाला एकत्र बोलवणं, हा जो खर्च बिशप साहेबांनी केला, याची पण त्यांना किंमत चुकवावी लागणार आहे, आणि चुकवत आहेत ते. मग काय उद्देश होता? उद्देश एकच आहे, जीवन बदलावं, मन परिवर्तन व्हावं, देवाचा क्रोध येऊ नये, तुमच्या इच्छा देवाच्या इच्छेमध्ये कन्वर्ट व्हाव्यात. तुमची इच्छा तुम्ही काढून टाकवी नाही, आता मी माझ्या इच्छेप्रमाणे जाणार, माझी इच्छा मला सांगते तुला राग यायला पाहिजे, देवाची इच्छा सांगते सूर्य मावळ्याच्यात निघून जाऊ दे. माझी इच्छा सांगते या व्यक्तीला मी क्षमा करणार नाही, देवाची इच्छा सांगते 7च्या 17 वेळा क्षमा करून मोकळा हो. देवाची इच्छा सांगते. माझी इच्छा सांगते मला या मंडळीत राहायचं नाही, देवाची इच्छा सांगते मरेपर्यंत विश्वासू राहा, मरेपर्यंत तुम्ही देवाचं घर सोडत नाही. ही देवाची इच्छा आहे. माझी इच्छा मला सांगते मी आता सेवा करू शकत नाही, मी थकलो, मी हातबल झालो, मी अपयशी ठरलो, आणि देवाची इच्छा सांगते अपयशीपणामध्ये सुद्धा तुला सुवार्ता सांगायची, प्रभूचं काम करायचंय, आणि तुम्ही निर्णय घेता आता मरेल तर प्रभूच्या राज्यातच मरेल आणि मी माघारी फिरणार नाही. या प्रकारे तुम्ही जीवन जगता तर देवाचा न्याय तुमच्याकडनं निघून जातो आणि प्रभूच्या राज्यासाठी तुम्ही वापरले जाता. अजून एक मुद्दा आपण पाहणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय 4थं वचन. त्या काळी भूतलावर महाकाय होते, पुढे देवपुत्र भूतलावर महाकाय होते, पुढे देवपुत्र मानव कन्यांपाशी गेले, तेव्हा त्यास पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. आता न्याय होण्यापूर्वी, आता उत्पत्तीच्या पुस्तकाचा 6वा अध्याय जर तुम्ही बघितला ना, तर याच्यात तुम्हाला दिसतं की जल वगैरे येत गेलेला आहे. मग त्याच्या अगोदरची जी पार्श्वभूमी, वातावरण कसं तयार झालं, आता जगाचा पण न्याय होणार आहे. पुस्तक वाचता, प्रकटीकरणाचं पुस्तक, याच्यात तुम्हाला जगाचा न्याय समजणार आहे. न्यायापूर्वी काय काय घडतं, का न्याय येतो हे समजून घ्यायला पाहिजे ना. न्याय होणार म्हणजे विश्वासणाऱ्यांचा न्याय होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, जगामध्ये न्यायाचा प्रसंग येणार आहे कोणावरती? आम्ही म्हणतो नाही, ज्यांनी ख्रिस्तावरती विश्वास ठेवला नाही आणि त्या लोकांचा न्याय होणार आहे, त्यांच्या न्यायाची फिकर तुम्ही करू नका. काही लोकांचा न्याय नियमशास्त्रातल्या कर्माने होईल. ज्यांच्याकडे नियमशास्त्र आहे त्यांचा न्याय नियमशास्त्राप्रमाणे होणार आहे, आणि ज्यांच्याकडे नियमशास्त्र नाही, आता विचार करा, तुम्हाला बायबल माहिती आहे, 7च्या 17 वेळा क्षमा करा हे बायबलचं वचन तुम्हाला माहिती आहे, पण काही लोकांना येशू माहीतच नाही, त्यांच्यापर्यंत येशू गेला नाही. ऐका बरं का मी काय सांगतो ते. पण ते लोक 7च्या 17 वेळा लोकांना क्षमा करतात आणि बायबलमधला सिद्धांत ते पाळतात.
पण त्यांना येशू माहीत नाही. मग आता त्यांचा न्याय देव कसा करणार आहे? देवाला तर नियमशास्त्र दिलं, त्यांनी नियमशास्त्र पाळलं, फक्त येशू माहीत नाही त्यांना. मग तो काय म्हणतो, त्या लोकांचा न्याय मी नियमशास्त्रातल्या कर्मानं करणार. येशू माहीत नाही, त्यांना कुणी सांगितलं नाही, विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही त्यांना भाग पाडलं नाही, पण ते चांगलं जीवन जगले. बरं, आमच्याकडचे जे लोक आहेत त्यांना नियमशास्त्र पण माहिती आहे, पण आम्ही क्षमा करत नाही. मग आता ख्रिस्त माहिती असून तुम्ही स्वर्गात जाल का? बायबल वाचता, क्षमा करत नाही. आणि या लोकांना नियमशास्त्र माहित नाही, पण ते नियमशास्त्रातल्या गोष्टी पाळतात. तर देव तर न्यायी आहे. तो म्हणाल, या लोकांना माहीत नव्हतं मी, पण यांनी पाळलं, मग देव त्यांना क्षमा करणार नाही का? 1000 वर्षाचा कालखंड गेल्यावर दुसरा न्याय, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु त्यांना नियमशास्त्रातल्या कर्मानं त्यांचा न्याय होणार आहे. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागं देवाचं धोरण काय, जगामध्ये न्याय येण्याचं कारण काय, त्या काळची परिस्थिती. आता त्यावेळेस ती परिस्थिती निर्माण झाली, आता पण जगाचा न्याय होणार आहे. मग या परिस्थितीचा विचार करत असताना तिथं आणखीन एक मुद्दा येतो की ते जे देवदूत आहेत किंवा ज्याला देवपुत्र म्हटलं, ते मानव कन्येपाशी गेले. देवपुत्र म्हणजे कोण? देवदूत. आता या देवदूतांनी काय केलं तर देवपुत्रांनी काय केलं, मानव कन्येपाशी गेले आणि त्यांच्यापासून महाकाय जन्माला आले. महाकाय म्हणजे कळतं का? जायंट्स, राक्षस म्हटलंय त्यांना. गल्ल्यात जो होता, गत या ठिकाणचा गल्ल्यात 11 फूट उंचीचा. ज्यावेळेस मी या महाकायचा अभ्यास केला त्यात मला कळलं, हे महाकाय 18 फूट पलंगावरती झोपत होते. त्यांचा पलंग किती मोठा होता? 18 फूट, म्हणजे 2 मजली बिल्डिंग एवढा मोठा त्यांचा पलंग असायचा. या गल्ल्याताच्या अंगावरती जे चिलखत होतं किंवा तो जो वस्त्र घालत होता, त्या वस्त्राचं वजन 85 किलोचं वजन चिलखत घालत होता. 15 किलोचा भाता, 15 किलोचा जो भाला आहे, आणि तो भाला त्याच्या हातामध्ये होता. इतका मोठा प्रचंड असणारा तो महाकाय तो गल्ल्यात आहे. तसे महाकाय जन्माला आले. आता नीट एक ऐका, या देवदूतांनी मानव कन्येपाशी गेले आणि यांनी काय केलं, त्या मानव कन्येपासून महाकाय म्हणजे राक्षस जन्माला घातले. मोठ्या शरीरयष्टीचे लोक, त्यांना जायंट्स म्हटलं इंग्लिशमध्ये. हे महाकाय जन्माला आले. आता तारू बांधत असताना देवानं या महाकाय लोकांचा वापर नाही केला. भ्रष्ट होण्याचं कारण, पृथ्वी भ्रष्ट होण्याचं कारण भक्तिहीन आणि भक्तिमान 2 लोक एकत्र आले. नीट ऐका, काय बोलतो तुमच्या लक्षात येईल. भक्तिहीन लोक आणि भक्तिमान लोक दोघांचा एकत्र संयोग येऊन जे जन्माला आले ते महाकाय. म्हणजे काय? स्पिरिच्युअल लोक आणि नॉन स्पिरिच्युअल लोक. कधी कधी 2 लोक एकत्र येतात, स्पिरिच्युअल आणि नॉन स्पिरिच्युअल. नीट ऐका, आता थोडंसं फोडून तुम्हाला समजावून सांगतो. मागं बऱ्याच दिवसापासून काही फोन मला येतात, ते सांगतात, पास्टर मी एक आत्मा तारणात आणण्याचं ठरवलंय. मग मला कळते यांना लव्ह मॅरेज करायचंय. मला एक आत्मा तारणामध्ये आणायचंय. सुवार्ता सांगून नाही. आणि लग्न केल्यावर ते पाळक साहेब त्याने मला हे करायला सांगितलं, त्याने. तू तारणात आणायला गेला आणि तूच तारणापासून दूर गेला ना. भक्तिहीन आणि भक्तिमान एकत्र आले. अहो, जिथं शल्मोनाला देवानं 3दा दर्शन दिलं, त्या शल्मोनानं भक्तिहीन स्त्रियाशी लग्न केलं आणि तो शल्मोन मूर्तीपूजेच्या नादी लागला. त्याचं पतन झालं. मला आठवतं की मी मिनिस्ट्रीमध्ये आल्यावर एक नॉन ख्रिश्चन मुलगा तो तारणामध्ये आला होता आणि मग तो माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की प्रभूला स्वीकारलं, बाप्तिस्मा वगैरे सगळं झालेला होता. मग तो म्हटलं, पाळक साहेब मी थोडंसं कन्फ्युजनमध्ये. म्हटलं काय? माझं एका मुलीवर प्रेम आहे, पण तिचा साखरपुडा दुसऱ्या मुलावर झालाय आणि आता मला तिची फार काळजी वाटायला लागली. म्हटलं काय काळजी बाबा? नाही, ती विधर्मी मुलाशी लग्न करणार आहे ना, मग तो आत्मा मला तारणात आणायचं. मी म्हटलं, तो आत्मासवर अजून 100 आत्मे त्यांच्याकडे जाणं सुवार्ता सांगा. तुला त्याच आत्म्याची का काळजी वाटली बाबा? त्याच्याकडे जायला पाहिजे, सुवार्ता सांगा. नाही, मग त्या आत्म्याचं, अरे त्या आत्म्याचं तारण देव कसं करायचं ते कसं? तू का त्या आत्म्याच्या मागं, तू भूतासारखा त्या आत्म्याच्या मागं लागला आणि तू म्हणतो त्याचं तारण व्हायला पाहिजे. अहो, ही तारणाची पद्धत नाही.
हे माग जाण्याची पद्धत आहे. यालाच जायंट्स म्हटलंय. भक्तिहीन आणि भक्तिमान एकत्र येतात, यांच्या संयोगानं तयार काय होतं? काय होतं तयार? काय जोरात बोला, मी नाही सांगत. काय तयार होतात? आणि मग यायचं, पाळक साहेब आमच्या दारुड्या मुलाला सुधरा. कशाला जन्माला महाकाय घातला? तुम्ही एकत्र येणार, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही वागणार. तुम्ही आत्म्याच्या तारणाचं आणि या आत्म्याचं तारण व्हायला पाहिजे. तारणाची प्रोव्हिजन तशी नाही. पित्यानं आकर्षित केल्या वाचून कोणी पुत्राकडे येऊ शकत नाही. आणि जेव्हा पिता आकर्षित करतो त्याच्यामध्ये शौलाचा पौल करण्याची ताकद आहे प्रियानो. शौलाचा पौल करण्याची ताकद त्याच्यामध्ये. भक्तिमान आणि भक्तिहीन या दोघांच्या संयोगानं राक्षस जन्माला आले. आणि प्रॉब्लेम काय झाला माहिती का? हे या पृथ्वी तलावरचे नामांकित महावीर झाले का? मंडळीमध्ये काय घडतं, परिवारामध्ये काय घडतं, जगामध्ये काय घडतं. आता या निर्मिती ओळखायची कशी काय? मंडळीत महाकाय कशी आहेत? या मंडळीमध्ये महाकाय कशा पद्धतीनं काम करतात? कान देऊ नाही का? ते दुष्ट होते. दारू बनवण्यासाठी या प्रसिद्ध महाकायला देवानं वापरलं नाही. नीट ऐका, काय बोलतो ते नीट ऐका. आजची गोष्ट मी तुम्हाला शिकवत आहे. न्याय कोणाचा होतो, तुम्ही कसं त्या न्यायामध्ये अडकता, नीट ऐका, विसरू नका, लक्षात ठेवा. आणि मंडळीमध्ये तुमचं वावरणं तुम्हाला कसं न्यायाकडे घेऊन चाललं हे मी तुम्हाला सांगत आहे. हे प्रॅक्टिकल बायबल आहे. नामांकित. आज एक व्यक्ती, तिला चर्च नकोसं वाटणं किंवा तिला चर्च बदलाची प्रेरणा येते कुठून? एकच कारण आहे, नाव मोठं व्हायला पाहिजे. नामांकित म्हणजे नावासाठी धडपड. नावासाठी धडपड. एका व्यक्तीला नामांकित व्हायला पाहिजे, नाव मोठं व्हायला पाहिजे, प्रसिद्धी मिळवायला पाहिजे. बऱ्याच वेळा ज्या व्यक्तीला प्रसिद्धी मिळत नाही ना, मंडळीमध्ये काम करताना, तो प्रसिद्धीसाठी एवढा हपापलेला असतो ना, त्याला असं वाटतं की कोणीतरी माझं कौतुक करत राहिलं पाहिजे. आणि काही लोक म्हणतात माझं डोनेशन सांगितलंच नाही. काय सांगू, 111 रुपये जाहीर करणं आमचे 11 रुपये. आता लग्नात होते पुढे 11 रुपये द्यायचे आणि 22 लोक जेवायला घेऊन जायचं. इतके डांबरट लोक आहेत आम्ही. पाहुणे रावळे धुवून पुसून नेतो, चला लग्नाला बोलवलं, लग्नाला. आणि त्याची दौंडी 11 रुपयाची. आणि तिथं बसून मी दिले, हा मी. अरे राक्षसा, का प्रसिद्धीच्या मागं लागलाय? लक्षात ठेवा, बायबल सांगतं या हाताचं याद. आम्हाला तर प्रसिद्धी पाहिजे ना. मी मागं चर्च बांधायला काढल्यावरती एक व्यक्ती आला आणि त्याने मला सांगितलं, मी तुमचं सगळं चर्च बांधून द्यायला तयार आहे. इन्कम टॅक्सचा अधिकारी होता. पण तुमच्या चर्चला माझ्या मेलेल्या पत्नीचं नाव द्यायला पाहिजे. तुझी पत्नी काय उठून बसणार आहे माझं नाव आहे म्हणून? कबरेतनं बाहेर येणार आहे, तिचं नाव, अरे माझं नाव चर्चला लावलेलं आहे. अहो हे महाकाय आहेत. लक्षात ठेवा, प्रसिद्धी फक्त माझ्या येशूची झाली पाहिजे. फक्त येशूची प्रसिद्धी व्हायला पाहिजे. प्रसिद्धीच्या मागे धावणं हे न्यायाला निमंत्रण देणं आहे. कधी जर तुमच्यामध्ये ती भावना आली, माझं कौतुक का होत नाही, का माझ्या नावाची दखल घेतली जात नाही, का माझी सेवा आणि ग्राह्य धरली जात नाही, का लोक मला डोक्यावर घेऊन नाचत नाही, का लोक माझं कौतुक करत नाही, ही जी भावना आहे, आणि ती भावना लक्षात ठेवा महाकायची भावना आहे आणि न्याय येण्यासाठी कारणीभूत असणार आहे. आम्ही सगळेजण देवाचं राज्य वाढवावं, देवाचं नाव मोठं करावं. प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा या सैतानानं सोडलं नाही. त्यानं त्या येशूला नेलं आणि त्याला दाखवलं जग आणि म्हटलं मला नमन कर, तुला प्रसिद्धी मिळेल, हे जग तुझ्या हातामध्ये मिळेल. येशूनं त्याला नमन केलं नाही. नमन केलं नाही प्रियानो त्याला. काय आम्ही चर्चमध्ये गेल्यावर नावासाठी आमची धडपड आहे का?
कोणतं नाव? एकदा तुम्ही गेल्यावरती कब्रस्तान तुमचं नाव त्या ठिकाणामध्ये त्या कब्रस्तानमध्ये तुमचं नाव असेल, पण जग तुमचं नाव विसरून जाणार आहे. किती जन्माला आले, किती मोठमोठे उद्योगपती होऊन गेले, किती मोठे महावीर होऊन गेले, परंतु कोणी जग त्याला आठवण करत नाही. आता जग त्याला विसरून चाललेलं आहे. कोणी लक्षात ठेवत नाही प्रिया, कोणीच नाही लक्षात ठेवत. पण प्रभू येशू ख्रिस्तानं त्या सैतानापुढं आणि लोटांगण घातलं नाही, त्यानं पाय नाही, त्याचे पाय नाही धरले. आज आम्ही नावासाठी वाटेल त्या गोष्टीचे पाय धरत आहोत. नाव मोठं व्हायला पाहिजे, प्रसिद्धी मिळाली पाहिजे, प्रसिद्धीची भूक, नाव मोठं होण्याची भूक, हे तुम्हाला देवाच्या न्यायाच्या जवळ घेऊन जात आहे. काय प्रसिद्धी आणि कोणत्या प्रसिद्धीसाठी तुम्ही धडपडत आहात? बऱ्याच ठिकाणामध्ये आम्ही पाहिलं. आम्हाला आणि सगळ्यात मोठी खुर्ची पाहिजे. कशाला मोठी खुर्ची पाहिजे? आम्हाला जागा पाहिजे तिथं. मला आवडलं या ठिकाणामध्ये. सत्कारात जास्त वेळ घातलाच नाही, झटपट. आणि ते आता तिथं जरा नाही बस, तो बुके असाच दिला बसल्या बसल्या. नाही, त्या बोर्डे साहेबांचा बुके वेगळा आहे, माझा पुढच्या वेळेस पांडलाच्या मिटिंगलाच येत नाही. आणि बोर्डे साहेब म्हटले पाहिजे तेलोरेंचा बुके वेगळा आहे, मला पुस्तक प्रकाशनाला बोलवलं, माझा बुके वेगळा. आहो जाऊ द्या हे बुके, फक्त माझा येशूच उंच व्हायला पाहिजे ही भावना असेल ना, तर बाकीच्या गोष्टीला दुय्यम स्थान आहे. ही प्रसिद्धी न्यायाकडे घेऊन जाते, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात प्रसिद्धी कुठे मिळणार आहे माहिती का? जेव्हा पृथ्वी तलावरचं तुमचं आयुष्य संपलेलं असेल, तुम्ही कोपऱ्यात कुठंतरी सेवा केली, तुमची सेवा कुणाच्या लक्षामध्ये आली नाही, तुम्ही नीतीचं जीवन जगला, प्रार्थनामय जीवन जगला, पृथ्वी तलावर कोणी तुमचं कौतुक केलं नाही. शास्त्र सांगतं फोडानं भरलेला लाजरस एक दिवशी मेला आणि स्वर्गामध्ये गेला. त्यास तो श्रीमंत मनुष्य आणि तिकडून नरकातनं म्हणतो, हे बापा अब्रामा, त्या लाजरसला पाठव, त्याचं पाण्याचं आणि एका पाण्याच्या ग्लासामध्ये आणि प्याल्यामध्ये बोट बुचकायला लाव आणि एक थेंब माझ्यामध्ये टाकायला लाव. पृथ्वी तलावरती प्रसिद्ध नसणारा व्यक्ती स्वर्गामध्ये प्रसिद्ध झाला. लक्षात ठेवा, पृथ्वी तलावरची प्रसिद्धी नरकाकडे घेऊन जाते, पण पृथ्वी तलावर ज्यावेळेस तुम्हाला कोणी ओळखत नसतं, स्वर्गातला देव तुमच्या आणि तुम्हाला प्रसिद्ध करत असतो. म्हणून इथं प्रसिद्ध होऊ नका, फेमस व्हायचं तर तिथं व्हा. जोरात टाळ्या वाजव. काय कंजूसपणा करता टाळ्या वाजवताना? इथं तुम्हाला कोणी विचारत नाही, ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. कोणतरी येतात, साहेब मला तुमच्यावर सेल्फी काढायचा. अरे बाबा, का हा सेल्फी तू स्वर्गात नेऊन दाखवणार आहे? मी यांच्या बरोबर सेल्फी काढला, फुकट आहे, काय उपयोग नाही त्याचा. आणि काय लोकांना तर उगाच मग ऑटोग्राफ द्या ना. ते काय बँकेतनं तुला 1 कोटी मिळवून देणार आहे ऑटोग्राफ? बरं तू घेऊन काय झोपणार आहे त्याला उशाला घेऊन, याचा ऑटोग्राफ आणि त्याचा फोटोग्राफ आणि त्याचा अमक नाही हो. हे ठेवा आतमध्ये, हे जीवन आहे, हे प्रकाश आहे आणि हे स्वर्ग राज्य आहे. याच्यानं तुम्ही स्वर्गामध्ये पोचणार आहे. मरता मरता देवाचं वचन हृदयामध्ये असेल ना, आणि प्रभू तुम्हाला स्वीकारेल. काय म्हणेल? शब्बास माझ्या भल्या आणि विश्वासू दासा, तुला मी तर त्या दिवसाची वाट बघणार आहे ज्या दिवशी मी स्वर्गात असणार आहे, मास्टर आम्ही सगळे स्वर्गात असणार आहे आणि आम्ही लाईनशीर थांबणार आहोत तिथं. जसं आम्ही इथं आहोत ना, तसं इथं पाळक लोक बसलेत, आम्ही सगळेजण तिथं रांगेत असणार आहे. आणि मग तिथं मोदी असतील, मग तिथं आला का निवडून? तो आला का निवडून अमेरिकेत? उद्या आहे का? जाऊ दे. कोण? ट्रम्प है ना. हे सगळे लाईनशीर असणार आहेत. आणि ट्रम्प, मोदी, किम जोंग, काय त्याचं कोरियाचा तो, किंग जोंग, सगळे लाईनशीर तिथं असणार आहे. आणि या सगळ्यांसमोर मास्टर पांडला, मास्टर थेलोरे सगळे आणि यांना वाजवा टाळ्या,
आजपासून हे माझे सेवक यांनी जगावरती राज्य करणारे, मी राज्य करतो, माझं राज्य मी यांना. अहो त्याला फेमस म्हणणं आहे. इथं काही मिळालं नाही तरी चालेल, पण तिथं आमच्यापासून कोणी काढून घेऊ शकणार नाही. आणि अविनाशी संपत्ती, अविनाशी जागा, ती सेवकाचा स्वर्गामधला सन्मान. आता पृथ्वी तलावर तुमचा कोणी किती अपमान केला ना तर तुम्हाला वाईट वाटत नाही का? कारण बायबल सांगतं जे अपमानात पेरतं ते गौरवात उगवलं जातं. ना खुर्चीची हौस. आणि आमचं सगळं भांडण कसं काय? नाही, त्यांनी मला प्रेज द लॉर्डच केलं नाही. बघा हो, काय बरोबर धार्मिक. साधं प्रेज द लॉर्ड करत नाही, मला बघून तोड. नाक वाकडं केलं. स्त्रियांमध्ये नाक मुरडलं. अहो त्यांचं नाक आहे, मुरडू द्या, तोडून फेकू द्या. बरं तुम्हाला एवढं बारीक काय बघायचं? त्याने नाक मुरडलं का डोळा तिरका केला आणि तोंड वाकडं केलं? त्यांचंच डोळा आहे, त्यांचंच तोंड आहे. तुम्हाला देवाने हात दिला ना, तुम्ही जाऊन म्हणा ना प्रेज द लॉर्ड. पण आम्हाला प्रेज द लॉर्ड घ्यायला सुद्धा जसं काय आम्ही ट्रम्प असले असंच का त्यांनी येऊन आमच्या हातामध्ये हात द्यायला पाहिजे. अरे प्रेज द लॉर्ड करताना सुद्धा देवाचं गौरव करायचं. त्यांनी नाही केलं तर मी करणार का? त्यांना स्वर्गात जायचं का नाही जायचं हा प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न आहे. मला माझ्या देवाकडे जायचंय. आणि ते जात असताना मी नावासाठी चर्चमध्ये जात नाही, माझ्या प्रभूचं नाव उंच करण्यासाठी चर्चमध्ये जातो. हे आत्मिक जीवन आहे. हे आत्मिक जीवन आहे. कोणी तुम्हाला तोंड फिरवू द्या, कोणी तुम्हाला पाहून डोळे मिरडू द्या, कोणी तुम्हाला पाहून तोंड वाकडं करू द्या, पण तुम्ही सगळ्याला बघून स्माईल द्या. हसा बरं जरा. मला नाही वाटत तुम्ही स्वर्गात पोहोचाल. इथंच तुमचं तोंड वाकडं तर स्वर्गात जाऊन काय करणार आहोत तिथं? हां सिस्टरचं बरं लागतं. फुगवू नका तोंड. प्रीती फुगत आणि नाव प्रीती असतं पण तोंड 12 महिने फुगलेलं असतं. त्याचं नाव प्रेम आणि डोळे मारक्या म्हशीसारखे. नाही असं कोण प्रेम असलं, सॉरी तुम्हाला सोडून बोललो मी पाहिलेल्या प्रेमबद्दल सांगतो. नाव आनंद, पण ह्याला असं वाटतं की यांनी जीवनात कधी आनंद पाहिला का नाही माहित नाही. लक्षात ठेवा, देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा. बंदीशाळेतल्या पौलाचं विधान आहे. बंदीशाळेमधल्या पौलाचं विधान आहे. तो कन्व्हेन्शनला गेला तिथलं विधान नाही, तो बंदीशाळेमध्ये असताना त्याचं विधान आहे. प्रभूमध्ये आनंद करा. आणि कन्व्हेन्शनमध्ये सगळ्यात भारी काय मिळतं माहिती का? इथं भारी जेवण मिळत नाही, पण इथला आनंद न संपणारा आनंद असतो. हे तुमचं मन, तुमचे विचार आणि तुम्हाला इतकं परिवर्तित करतं, इतकं परिवर्तित करतं ना. तुम्ही बदलला याचं चिन्हच काय? ज्याला तुम्ही क्षमा केली नाही त्याला जाऊन क्षमा करता. आणि इकडं तुम्ही फेमस बनता. ज्यानं अपमान केला त्याचा जाऊन तुम्ही सन्मान करता. याला परिवर्तन म्हटलेलं आहे. नाव मोठं होण्यासाठी कधी जय करू नका, कधीच प्रयत्न करू नका. नामांकित महावीर होते. येशूनं सैतानानं येशूला सुद्धा फसवले. आणि म्हणून लक्ष ठेवा, सैतान हा नेहमी तुम्हाला प्रसिद्धीसाठी प्रेरित करत असतो. प्रसिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा. बऱ्याच वेळा माझ्या चर्चमध्ये मी गातो आणि छान गातो बरं का. मी सगळं वाजवतो, पण वाद्य वाजवतो, हे वाजवतो, ते वाजवतो, सगळं वाजवतो. मग एक व्यक्ती चर्चमध्ये आला, तो पण सिंगर होता. त्यांनी ऐकलं तुम्ही गाता पण, म्हटलं. मग मीटिंगला गेलो. मग त्याने अनाऊन्स केलं, फाळक साहेब खूप सुंदर गातात आणि ते आता इथं गाणं गाऊन दाखवेल. म्हटलं माफ करा, आता गाणं गायलं तर प्रीचिंग विसरून जाईल. गाणं गाऊन मला फेमस व्हायचं नाही, प्रीचिंग करून लोकांचं तारण मला करायचं आहे. मला माहिती आहे गाणं गाऊन मला माझ्या आवाजाची वाहवा. हा जिथं काय म्हणतात ना, जिथं कमी तिथं आम्ही. हा गाणं गाताना जर कमी पडलो तर आम्ही आहोत, आम्ही तिथं गातो. पण गाणं गाऊन मला नाही फेमस व्हायचं.
मला वाद्य वाजवून नाही फेमस व्हायचं, मला प्रीचिंग करून पण फेमस नाही व्हायचं, मला ते नाही आवडत. हा पाळत साहेब तुम्ही खूप छान बोलता, कोणीतरी मला येतं, हो तुमची मराठी खूप छान आहे. मग खाता का? काय तुमचे शब्द गुळगुळीत मस्त ऐकायला खूप बरे बरे वाटतात. प्रॉब्लेम काय? तुम्हाला शब्दाची किंमत करण्यासाठी वाचला, हे शब्द छान ते शब्द छान, शब्द फेक कशी त्याच्यासाठी मी उभा नाही राहिलो. एक शब्द तुमच्या हृदयात घुसावा आणि त्या शब्दानं तुमचं परिवर्तन व्हावं याच्यासाठी मी उभा आहे. त्याच्यासाठी नाव मोठं व्हावं ही भावना कधी असू देऊ नका. आणि म्हणून सैतानाचं काम काय माहिती का? 5 मिनिटामध्ये संपवतो. त्या ठिकाणामध्ये परत एकदा ते वचन वाचा, उत्पत्तीचं पुस्तक 6 अध्याय आणि 4 वचन. त्या काळी भूतलावर महाकाय होते. पुढे देवपुत्र मानव कन्यापाशी गेले, तेव्हा त्यास पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. नामांकित, नाव मोठं करण्याची जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा तुम्हाला न्यायाकडे घेऊन जाते. नीट आहे का? कधीही केलेली प्रार्थना, कधीही केलेले उपवास याची कुठंही वाच्यता करू नका. तुम्ही केलेली सेवा, तुम्ही दिलेलं दान, तुम्ही गायलेलं गीत, तुम्ही केलेला प्रचार, तुम्ही केलेलं समर्पण लोकांपर्यंत नेऊन लोकांकडनं तुमची वाहवा कधी करून घेऊ नका. एकदा तुम्हाला वाहवा करून घ्यायची सवय लागली ना, त्यानंतर तुम्हाला वाहवा ऐकल्याशिवाय काहीच करू वाटत नाही. गाणं सुद्धा गाव वाटत नाही. अरे कसं गाणं आहे नाही का? आज मला कोण म्हटलं नाही छान गायलं, आज मला म्हटलं नाही कोण छान प्रीचिंग केलं. कधी कधी होतं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जमलेल्या लोकांनो, नाश करू नका लोकांचा. एक व्यक्ती गातो, एक व्यक्ती प्रीचिंग करतो, एक व्यक्ती सेवा करतो ना, त्याला त्याचं काम करू द्या. त्याला उगीच त्याच्या डोक्यामध्ये हवा भरण्याचं काम करू नका. हा जर तो छान गातो ना, तर घरी जाऊन प्रार्थना करा, प्रभू याचा वापर तुझ्या गौरवासाठी आधी कर. जर तो छान प्रीचिंग करतो ना, देवाजवळ प्रार्थना करा, याच्या संदेशानं लोकांचं जीवन बदललं जाऊ दे. हे काम तुम्ही करा. एखाद्या व्यक्तीचं वाजवणं जर तुम्हाला आवडलं ना, तर घरी जाऊन प्रार्थना करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू तो अभिषेक त्याच्यामध्ये पाठव. या अभिषेकानं तो वाजवेल. जसा दाविदाच्या वाजवण्यानं शौलाचा दुरात्मा गेला, तसं याच्या वाजवण्यानं अनेक लोकांची सुटका होऊ दे. पण गौरव मात्र फक्त प्रभूला द्या. न्याय होण्याच्या अगोदर हा जो मुद्दा आहे, तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला, ते नामांकित महावीर होते. जेव्हा नावाच्या प्रसिद्धीची हाव एखाद्या व्यक्तीमध्ये निर्माण होती ना, तेव्हा तो न्यायाच्या जवळ आलेला असतो. नावासाठी धडपडू नका, कधीच नावासाठी धडपडू नका. आणि जेव्हा तुम्ही असं कराल, तेव्हा लक्षात ठेवा, प्रभूचा अनुग्रह आणि कृपा तुमच्यावरती राहील. आणि ज्या उद्देशानं देवानं तुम्हाला घडवलं, तो उद्देश देव तुमच्याकडनं सफल करून घेईल. आमेन म्हणाल का? आमेन म्हणाल का? अजून एकदा जोरात आमेन म्हणाल का? तुम्हाला वाटतं का देवाच्या न्यायापेक्षा देवाची कृपा माझ्यावरती यावी? आणि देवाची कृपा माझ्यावरती यावी तर चला आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया.